नमस्ते सर्वांना, गुड इव्हिनिंग. सर्वांना गुड इव्हिनिंग, सर्वांना नमस्ते. तर आवाज वगैरे व्यवस्थित येत आहे का एकदा सांगायचं आहे. व्हिडिओ लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. या ठिकाणी आज आपल्याला फार महत्त्वाचे 7 प्रश्न बघायचे आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न. आणि त्याच्याबरोबर आपल्या ठिकाणी एक महत्त्वाचा जो घटक आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे तुमच्या समोर. तर तो व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण किंवा व्यक्तिमत्वाची उपपत्ती, तर याच्यावरती महत्त्वाचं डिस्कशन या प्रश्नांच्या मध्ये असेल. तर 60 प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. तर पटपट या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. या ठिकाणी आपण लगेचच सुरू करूया. जास्त वेळ न घालवता या ठिकाणी आपण सुरू करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला जे विशेष गरजा असणारे बालके आहेत त्याच्यावरती आपण स्पेशल असा व्हिडिओ पाहिला होता. तर आता त्याच्यावरती आपल्याला काही महत्त्वाचे प्रश्न बघायचे, जास्तीत जास्त प्रश्न आपण त्याच्यावरती बघणार आहोत. इतरही प्रश्न आहेत, परंतु या ठिकाणी त्याच्यावरती आपण सुरुवातीला प्रश्न बघूया. तर या ठिकाणी पेपर 1 आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सीटेट साठी सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे विशेष गरजा असणारी बालके, तर हा टॉपिक तुम्हाला सीटेट मध्ये खूप महत्त्वाचा असतो. तर या ठिकाणी प्रश्न पहिलाच आहे, या ठिकाणी खालीलपैकी कोणती मुले विशेष मुलांच्या अंतर्गत येतात? टीईटी एक्झाम चेंज होईल का? तर नाही. या ठिकाणी त्याचं उत्तर नाही आहे. तुमची 21 तारखेला परीक्षा आहे. 1-2 दिवसांचा कालावधी किंवा आपण या ठिकाणी म्हणूया फक्त 1च दिवसांचा कालावधी राहिलेला आहे. कारण बऱ्याच जणांना उद्या गावावरून निघावं लागेल. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या सुद्धा स्टडी करण्यासाठी वेळ मिळेल का? नाही. तर या ठिकाणी आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आपण म्हणूया. तर मागास मुले, प्रतिभावान मुलं, मतिमंद मुले, तर हे सर्व या ठिकाणी मुले ही विशेष मुलांच्या वर्गामध्ये येणार आहेत. लक्षात घ्या, मागास मुलं, अप्रगत मुलं, या ठिकाणी म्हणूया प्रतिभावान हुशार मुलं आणि म्हणजे मतिमंद मुलं असतात ते. प्रश्न पुढचा आहे, गुन्हेगार मुलं या ठिकाणी खालीलपैकी कोण आहे? जे गुन्हेगार मुलं असतात ते खालीलपैकी कोण आहे? जे समाजविरोधी काम करतात, जे शिक्षकांसाठी डोकेदुखी आहेत, जे वर्गात प्रथम येतात, ज्यांना समाजात राहायला आवडत नाही. तर या ठिकाणी गुन्हेगार मुले, तर याच्यावरती जे गुन्हेगार आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला, पोस्टपोन झालेली नाही. तर गुन्हेगार मुले कोण आहेत यापैकी? तर जे समाजविरोधी काम करतात, जे समाजविरोधी काम करतात ते गुन्हेगार मुले आहेत. ऑप्शन क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे या ठिकाणी, विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, त्याचं कारण काय? विशेष व्हिडिओ क्लिअर दिसत नाही. पूनम पाटील मॅम, व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल, तुमच्या व्हिडिओचं रेझोल्युशन वाढवून घ्या. त्या ठिकाणी वर 3 टिंब असतील, त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ क्लिअर बघायला मिळेल. विशेष गरजा असलेल्या मुलांना या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे, त्याचं कारण या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा, या ठिकाणी विशेष गरजा असलेल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे, तर इतर मुलांबरोबर त्यांना शिक्षण दिलं पाहिजे, म्हणजे सर्वसमावेशक. विशेष शाळांमध्ये, विशेष शाळेत विशेष शिक्षकांद्वारे, विशेष शाळांमध्ये विशेष मुलांसाठी विकसित केलेल्या पद्धतीद्वारे. तर या ठिकाणी बघा, इतर मुलांबरोबर आपण त्यांना सर्वसामान्य शाळेमध्ये शिक्षण द्यायचं आहे. विशेष शाळांमध्ये विशेष शाळेत विशेष शिक्षकांद्वारे आणि विशेष शाळांमध्ये विशेष मुलांसाठी. ते या ठिकाणी आपल्याला मानता येईल की फक्त त्या विशेष शाळा असतात. या ठिकाणी आपल्याला सर्व समावेशक असा विचार जर करायचा म्हटलं तर इतर मुलांबरोबर या ठिकाणी ऑप्शन 3 येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, प्रतिभाचे लक्षण नाही. प्रतिभावान, या ठिकाणी प्रतिभाचे किंवा या ठिकाणी जे प्रतिभावान मुलं असतात, प्रतिभाचे किंवा प्रतिभावान मुलं असतात, त्यांचं खालीलपैकी कोणतं लक्षण नाही? अभिव्यक्तीमध्ये नवीनता, जिज्ञासा, सर्जनशील कल्पना, इतरांशी भांडणे. तर जे प्रतिभावान मुलं असतात त्यांचं या ठिकाणी इतरांशी भांडणे, तर हे लक्षण येणार नाही. बाकीची लक्षणे येतील. अभिव्यक्तीमध्ये त्यांची नवीनता असते, जिज्ञासा असते त्यांच्यामध्ये आणि सर्जनशील कल्पना असते. इतरांशी ते भांडत नाहीत. प्रश्न पुढचा आहे 5 क्रमांकाचा प्रश्न, 5व्या इयत्तेतील दृष्टीहीन विद्यार्थी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. 5व्या इयत्तेतील दृष्टीहीन विद्यार्थी यांच्याबरोबर वर्गात सामान्यपणे वागले पाहिजे आणि ऑडिओ सीडीच्या माध्यमातून मदत केली पाहिजे. वर्गात विशेष वागणूक दिली पाहिजे. खालच्या स्तराची कामे करण्याची सवलत दिली पाहिजे. दररोज पालक आणि मित्रांद्वारे दैनंदिन कामे करण्यास मदत
मिळाली पाहिजे. या ठिकाणी दृष्टीहीन विद्यार्थी इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये, तर याचा बरोबर पर्याय काय येईल? तर ज्यावेळेस दृष्टीहीन विद्यार्थी असेल तर यांच्याबरोबर आपल्याला वर्गात सामान्यपणे वागायचं आहे आणि ऑडिओ सीडीच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी मदत केली पाहिजे किंवा शिक्षण दिलं पाहिजे. ऑप्शन क्रमांक ए येणार आहे. अगदी या ठिकाणी तुमचं बरोबर येत आहे. बरेच विद्यार्थी या ठिकाणी अगदी बरोबर विचार करत आहेत. प्रश्न पुढचा, इयत्ता 5वीच्या दृष्टीने इयत्ता 5वीची विद्यार्थ्याने आहे या ठिकाणी, तर दृष्टी कमी असलेल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे? बघा, दृष्टी कमी आहे, वरचाच प्रश्न या ठिकाणी तशाच सेम प्रश्न. कमी दर्जाचे काम करण्यासाठी सवलत देणे योग्य, त्यांच्या पालकांना आणि मित्रांनी त्याला दैनंदिन कामात मदत करावी. तर याचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, वरचा आणि प्रश्न खालचा सेमच या ठिकाणी झालेत. तर प्रश्न पुढचा आहे बघा, 7वा प्रश्न, तुम्हाला तुमच्या वर्गात 2 मतिमंद मुलांना सामावून घेण्यास सांगितले गेले आहे, तर तुम्ही या ठिकाणी काय कराल? तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये 2 मतिमंद मुलांना सामावून घेण्यास सांगितलेलं आहे किंवा ऍडमिशन करून घ्या सांगितलेलं आहे, त्यावेळेस तुम्ही काय कराल? त्याला तुमचा विद्यार्थी म्हणून स्वीकारण्यास नकार द्याल, मुख्याध्यापकाला त्याला दुसऱ्या वर्गात नेण्यास सांगा जे विशेषतः मतिमंद मुलांसाठी आरक्षित आहेत, असे विद्यार्थी शिकवण्याचं तंत्र शिकेल, यापैकी काहीही नाही. प्रश्न क्रमांक 7, तर जेव्हा या ठिकाणी एक शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या वर्गामध्ये 2 मतिमंद मुलं असेल, कितीही असू द्या, त्यांना सामावून घेण्यास सांगितलं जाईल, त्यावेळेस या ठिकाणी एक शिक्षक म्हणून हे आपलं कर्तव्य आहे की असे विद्यार्थी शिकवण्याचे तंत्र आपण या ठिकाणी शिकणार आहोत, असं लक्षात घ्यायचं आहे. पण निगेटिव्ह उत्तर सीटेट मध्ये सुद्धा कधीही द्यायचं नाही, जे विद्यार्थी सीटेट देणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न पुढचा, एक मूल सहसा आपल्या वर्गमित्राशी भांडते, तर तुम्ही या ठिकाणी काय कराल? एक मुलगा आहे, एक मूल आहे. नमस्ते नमस्ते पृथ्वीराज प्रकाश पाटील, नमस्ते. तर बघा, एक मूल सहसा आपल्या वर्गमित्रांशी भांडते, तर तुम्ही काय कराल? मुलाला शिक्षा कराल, मुलाला शाळेतून काढून टाकाल, कारण शोधण्याचा प्रयत्न कराल आणि त्याला सल्ला द्याल, त्याच्या पालकांकडे तक्रार कराल. तर बघा, या ठिकाणी एक मूल आहे आणि ते आपल्या वर्गमित्रांशी ज्यावेळेस भांडत असेल, त्यावेळेस नेमकं ते का भांडत आहे याचा आपल्याला कारण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि नंतर त्याला आपण सल्ला दिला पाहिजे की तू असं करू नकोस. ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी योग्य येईल. प्रश्न पुढचा, प्रतिभावान मुले या ठिकाणी खालीलपैकी काय? जलद आणि सहज शिकतात, जे ऐकतात किंवा वाचतात ते पाठांतराशिवाय लक्षात ठेवतात, एखाद्या वस्तूचा विचार करतात, अल्पावधीत प्रेरणेचे अनुसरण करतात. प्रतिभावान मुले, तर यांच्या बाबतीत या ठिकाणी ऑप्शन आपलं योग्य निवडायचा आहे. तर जे प्रतिभावान मुलं असतात तर ती अल्पावधीत या ठिकाणी प्रेरणेचं अनुसरण करत असतात, जी काय प्रेरणा मिळते अशा विद्यार्थ्यांना त्याचं अनुसरण करतात. म्हणजेच या ठिकाणी बाकीचे सुद्धा त्याच्यामध्ये येईल की जलद आणि ते सहज शिकतात, त्यानंतर एखाद्या वस्तू सुद्धा विचार करू शकतात. परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त आपल्याला करेक्ट जे आन्सर आहे ते अल्पावधीत प्रेरणेचे अनुसरण करतात, तर हे या ठिकाणी येईल. प्रश्न पुढचा 10 क्रमांकाचा, तुम्ही बघता की एक विद्यार्थी हुशार आहे, तर तुम्ही या ठिकाणी काय कराल? एक विद्यार्थी हुशार आहे त्यावेळेस त्याच्यावर समाधानी व्हाल, त्याला अतिरिक्त गृहपाठ देणार नाही, त्याला अधिक प्रगती करण्यास प्रवृत्त करेल, त्याच्या पालकांना सूचित करेल की तो हुशार आहे. तर आपण ज्यावेळेस एखादा हुशार विद्यार्थी असेल त्यावेळेस आपण त्याला अधिक प्रगती करण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, त्याला प्रेरणा दिली पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी. आवाज येत नाही, अटकले, तर पण नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल बघा, या ठिकाणी अटकत असेल तर तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. ब्रेल लिपीमधून कोणाला शिकवावे? ब्रेल लिपी मधून खालीलपैकी कोणाला शिकवावे? कर्णबधीर, अंध, मूकबधीर, अपंग. तर ब्रेल लिपीमधून खालीलपैकी अंध जे विद्यार्थी असतात, दृष्टीहीन विद्यार्थी असतात, त्यांना शिकवलं पाहिजे किंवा शिकवलं जातं. ज्या मुलांची शैक्षणिक कामगिरी आपल्या समवयस्क इतर मुलांपेक्षा कमी राहते त्याला टिंबटिंब म्हणतात. ज्या मुलांची शैक्षणिक कामगिरी आपल्या समवयस्क आपल्या बरोबरच्या इतर मुलांपेक्षा कमी राहते त्याला काय म्हटलं जातं? मागास मूल, मतिमंद मूल, डबल ऑप्शन झाला, अल्पवयीन, अपराधी. तर अशा विद्यार्थ्यांना मागास मूल असं म्हटलं जातं किंवा अप्रगत मूल असं म्हटलं जातं.
तर प्रश्न पुढचा आहे बघा, तुमचे काय अडचणी असतील त्या आपण या ठिकाणी शेवटी घेऊया. तुमचे हॉल तिकीट संदर्भामध्ये असेल किंवा इतर, त्या आपण या ठिकाणी शेवटी नक्की घेऊया. एक बालक गणित वगळता इतर विषयांमध्ये सामान्य आहे, गणितामध्ये खूप कमी प्रगती आहे, तर अशा बालकांना खालीलपैकी कोणत्या वर्गात ठेवता येईल? मागास मूल, मतिमंद मूल, सरासरी मूल, मन दुखवलेली बालकी. तर बघा या ठिकाणी एक बालक आहे ते गणित वगळता इतर विषयांमध्ये सामान्य आहे, गणितामध्ये त्याची खूपच कमी प्रगती आहे, तर खालीलपैकी त्याला कोणत्या वर्गामध्ये ठेवावं लागेल किंवा ठेवता येईल? तर बघा या ठिकाणी त्याला काय करावं लागेल? मागास मूल या वर्गामध्ये ठेवावं लागेल. तर तो या ठिकाणी इतरही विषयांमध्ये सामान्य आहे आणि गणित या ठिकाणी गणितामध्ये खूप कमी प्रगती आहे, म्हणजेच आपण म्हणूया तो मागासच आहे. मागास मूल या वर्गामध्ये त्याला ठेवावं लागणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा, प्रतिभावान गुण प्राप्त होतात या ठिकाणी बाल्यावस्थेमध्ये, पौगंडावस्थेमध्ये, शैशवावस्थेमध्ये की जन्मताच असतात? जे प्रतिभावान गुण असतात ते या ठिकाणी कसे प्राप्त होत असतात? तर जे प्रतिभावान गुण असतात ते या ठिकाणी जन्मतःच असतात. ऑप्शन क्रमांक डी, ते जन्मतःच असतात, लक्षात घ्या. प्रश्न पुढचा आहे बघा 15वा प्रश्न, 12 वर्षांच्या मुलाचे मानसिक वय 10 वर्ष आहे, तर तो कोणत्या श्रेणीमध्ये येईल? 12 वर्षांचं मूल आहे, त्याचं मानसिक वय या ठिकाणी 10 वर्ष सांगितले, शारीरिक वय त्याचं या ठिकाणी 12 वर्ष आहे आणि मानसिक वय या ठिकाणी 10 आहे, तर तो कोणत्या श्रेणीमध्ये येणार आहे? सरासरी, प्रतिभावान, मंदबुद्धी, जडबुद्धी. तर ज्यावेळेस या ठिकाणी शारीरिक वयापेक्षा मानसिक वय कमी असतं त्यावेळेस आपण त्याला मंद बुद्धीचे बालक असं म्हणतो. ऑप्शन क्रमांक सी येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणते कृत्य अपराधी कृत्याखाली येईल? खालीलपैकी कोणतं कृत्य आहे ते अपराधी कृत्याखाली येणार आहे? जुगार खेळणं, दिवा स्वप्न पाहणे, वर्गात झोपी जाणे, गृहपाठ न करणं. तर जुगार खेळणे, ऑप्शन क्रमांक ए, तर जुगार खेळणे तर या ठिकाणी अपराधी कृत्याखाली येणार आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 17वा प्रश्न, ज्या मुलाकडे संगीताची अद्वितीय प्रतिभा आहे तर खालीलपैकी कोणती श्रेणी त्याच्यासाठी सर्वोत्तम आहे? तर ज्या मुलाकडे संगीताची अद्वितीय प्रतिभा आहे तर तो कोणत्या श्रेणीमध्ये सर्वोत्तम आहे? सर्जनशील, प्रतिभावान, बुद्धिमान, असामान्य. तर संगीताची अद्वितीय प्रतिभा आहे म्हणजे तो सर्जनशील असणार आहे. ऑप्शन क्रमांक ए, सर्जनशील या श्रेणीमध्ये तो सर्वोत्तम आहे. प्रश्न पुढचा आहे 18 क्रमांकाचा, खालीलपैकी कोणते वैयक्तिक कामगिरीतील भिन्नतेचे प्रतीक नाही? वैयक्तिक कामगिरीतील भिन्नतेचे प्रतीक नाही. पूर्व अनुभवांमध्ये भिन्नता, लिंग फरक, स्वारस्यांमध्ये किंवा आवडींमध्ये फरक, पूर्व मार्गदर्शनामध्ये फरक. या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक कामगिरीतील भिन्नतेचे प्रतीक कोणतं नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर वैयक्तिक कामगिरी म्हणलं किंवा वैयक्तिक कामगिरी म्हणजे भिन्नता म्हटलं तर याच्यामध्ये जे लिंग फरक आहे तर लिंग फरक याच्यामध्ये येणार नाही, लक्षात घ्या. पूर्व अनुभवांमध्ये भिन्नता ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. स्वारस्यांमध्ये किंवा आवडीमध्ये फरक हे प्रत्येकाचे वेगवेगळे भिन्न असणार आहे. पूर्व मार्गदर्शनामध्ये फरक म्हणजे या ठिकाणी पूर्व मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला वेगवेगळं मिळत असतं, परंतु लिंग फरक हा या ठिकाणी या भिन्नतेमध्ये जे वैयक्तिक कामगिरी आहे बघा, कामगिरी म्हटलेलं आहे, या कामगिरीमध्ये भिन्नतेचं प्रतीक येणार नाही. ऑप्शन क्रमांक बी आहे. प्रश्न पुढचा 19 क्रमांकाचा, एक मूल निरुपयोगी वस्तूंमधून सुंदर कलात्मक वस्तू बनवते तर हे काय दर्शवते? एक मूल आहे ते निरुपयोगी किंवा टाकाऊ अशा वस्तू असतील त्याच्यामधून सुंदर कलात्मक वस्तू बनवते तर ते मूल खालीलपैकी काय दर्शवतं? प्रतिभा, उत्कृष्टता, सर्जनशीलता, कुशलता. तर टाकाऊ पासून टिकाऊ किंवा सुंदर ज्यावेळेस बनवलं जातं तर ती या ठिकाणी सर्जनशीलता असते. ऑप्शन क्रमांक सी, ती सर्जनशीलता
असते. प्रश्न पुढचा आहे 20 क्रमांकाचा. एक मूल सामान्य वस्तूंचा नवीन वापर करते, तर या ठिकाणी काय दाखवतं? तर प्रश्न वाच्यासारखाच आहे या ठिकाणी की सर्जनशीलता असणार आहे. बघा, सामान्य वस्तूंचा वापर करून नवीन असेल, कलात्मक बनवलं जाईल, सुंदर बनवलं जाईल, त्यावेळेस या ठिकाणी सर्जनशील मुलं असतात. प्रश्न पुढचा आहे बघा, एक बालक असंभव वाटणाऱ्या कल्पना करते, यातून कशाचे संकेत मिळतात? सर्जनशीलतेचा, प्रतिभावंतेचा, मंदबुद्धीचा, सरासरी बुद्धिमत्तेचा. तर या ठिकाणी असंभव असणाऱ्या कल्पना ज्यावेळेस केल्या जातात, तर त्याला या ठिकाणी सर्जनशीलता ही बुद्धिमत्तेच्याकडे असते. म्हणजे या ठिकाणी सर्जनशील बुद्धिमत्तेचे कोण असतात? तर आपण म्हणून जे संशोधक वगैरे असतात ते सुद्धा सर्जनशील बुद्धिमत्तेचे असतात, जे असंभव असणाऱ्या कल्पना करत असतात. प्रश्न पुढचा आहे बघा 22 क्रमांकाचा. हुशार विद्यार्थी गुन्हेगार कधी बनतो? किंवा पौगंडावस्थेतील संघर्षाचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं? या ठिकाणी बघा दोन प्रश्न होतात की जो हुशार विद्यार्थी असतो तो गुन्हेगार कधी बनतो, किंवा या ठिकाणी जे पौगंडावस्थेमधील संघर्षाचं जे कारण असतं ते मुख्य कारण खालीलपैकी कोणतं? निराश आणि असहाय्य झाल्यावरती, जेव्हा संधी प्रतिकूल असते, स्वप्नातील दृष्टिकोनामुळे, जेव्हा पिढ्यांचा फरक असतो. तर आपला गुन्हेगार या ठिकाणी आपण म्हणूया गुन्हेगार कधी बनतो, आणि या ठिकाणी पौगंडावस्थे म्हणजे संघर्षाचं मुख्य कारण आहे ते नेमकं काय असतं? तर जेव्हा संधी प्रतिकूल असते, आपल्याला जे अनुकूल संधी आहेत कमी प्रमाणामध्ये मिळते, आपली परिस्थिती वाईट असते, प्रतिकूल संधी जर विद्यार्थ्याला मिळत असेल तर तो या ठिकाणी गुन्हेगार होऊ शकतो, किंवा त्याचं संघर्षाचं मुख्य कारण हे असतं. प्रश्न पुढचा आहे 23 क्रमांकाचा. मागास मुलांचा किंवा हळू शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा IQ एवढा असतो, किंवा मागास मुलांची बुद्धिमत्ता किती असते? जे मागास मुलं असतात किंवा राहतात त्यांची बुद्धिमत्ता किती असते, किंवा IQ केवढा असतो? 100 पेक्षा जास्त, 80 ते 90 दरम्यान, 70 पेक्षा कमी, यापैकी काहीही नाही. तर या ठिकाणी 70 पेक्षा कमी येणार आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी 70 पेक्षा कमी. या ठिकाणी 22वा प्रश्न. तर या ठिकाणी बघा 22वा प्रश्न कोणाला समजला नाही, तर बघा जेव्हा प्रतिकूल संधी मिळते, म्हणजे या ठिकाणी काही जरी केलं तर चांगल्या प्रकारे संधी मिळत नाही, म्हणजे प्रत्येकाने टोमणे मारणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या गोष्टी जर केल्या तर या ठिकाणी काय होणार आहे, त्याला संधी जर प्रतिकूल मिळाली नाही तर तो गुन्हेगार बनणार आहे. गुन्हेगार बनण्याची पार्श्वभूमी या ठिकाणी विचारलेलं आहे, किंवा कारण विचारलेलं आहे. त्याच्यामुळे बी ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे 24 क्रमांकाचा. असामान्य मुलांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचा या ठिकाणी असामान्य मुलांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचा टिंबटिंब करावा. असामान्य मुलांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचा काय केला पाहिजे? बुद्ध्यांक चाचणी केली पाहिजे, शारीरिक चाचणी केली पाहिजे, केस स्टडी केली पाहिजे, यापैकी नाही. तर प्रश्न क्रमांक 22 परत सांगितलेला आहे की या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीची जी संधी आहे तर ती जेव्हा असते, जेव्हा या ठिकाणी मिळते, त्यावेळेस या ठिकाणी तो गुन्हेगार बनणार आहे. तर असामान्य मुलांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचा केस स्टडी केला पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी केस स्टडी करणे. प्रश्न पुढचा आहे 25 क्रमांकाचा. दृष्टीहीन मुलांसाठी शिक्षण व्यवस्था कशी असावी? जी दृष्टीहीन मुलं असतील त्यांच्यासाठीची शिक्षण व्यवस्था कशी असावी? फक्त क्रीडा शाळेत
ब्रेल पद्धती असलेल्या शाळेत, सामान्य शाळेत, सर्व शाळेत. आता दृष्टीहीन मुलं आहेत बघा, पूर्णपणे दृष्टीहीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी जी शाळेची व्यवस्था आहे तर ती ब्रेल पद्धती असलेल्या शाळेमध्ये केली पाहिजे. ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी लक्षात घ्या. ब्रेल पद्धती असलेल्या शाळेमध्ये त्यांची सोय केली पाहिजे. प्रश्न पुढचा आहे 26 क्रमांकाचा. IQ किंवा बुद्ध्यांकच्या कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अनेकदा गुन्हेगार बनण्याचा धोका असतो का? IQ च्या कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांचा अनेकदा गुन्हेगार बनण्याचा धोका असतो, अशा प्रकारचा प्रश्न. तर या ठिकाणी 55 ते 75 IQ तर असणारे विद्यार्थी या ठिकाणी अनेकदा गुन्हेगार बनण्याचा संभव असतो किंवा धोका असतो. 55 ते 75 एवढा IQ. प्रश्न पुढचा आहे बघा. कारण या ठिकाणी अशा मुलांचा पूर्ण भावनिक विकास होत नाही. जे मुलं असतात 55 ते आपण सांगितलं या ठिकाणी वर्ग सांगितला बघा 55 ते 75, तर अशा मुलांचा पूर्ण असा भावनिक विकास होत नाही. गुन्हेगारीसाठी या ठिकाणी तो मंद बुद्धी असेल किंवा या ठिकाणी आपण म्हणूया जड बुद्धीचा असेल, तो कदाचित त्या ठिकाणी गुन्हेगार, कारण त्यासाठी तो विचारच करू शकणार नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा भावनिक विकास अपूर्ण राहील तर असेच विद्यार्थी त्या ठिकाणी मुलं गुन्हेगार बनत असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. ज्याच्यापाशी भावनाच नसते किंवा भावना या ठिकाणी अपूर्ण राहील त्याला या ठिकाणी दुसऱ्याच्या भावना समजणार नाहीत. त्याच्यामुळे या ठिकाणी अशा मुलांचा भावनिक विकास होत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे 55 ते 75 IQ असणारे विद्यार्थी अनेकदा गुन्हेगार बनण्याचा धोका असतो. प्रश्न पुढचा आहे बघा. बौद्धिकदृष्ट्या असामान्य मूल खालीलपैकी कोणतं नाही? बौद्धिकदृष्ट्या असामान्य या ठिकाणी लक्षात घ्या. बौद्धिकदृष्ट्या विचारलेलं आहे. असामान्य मूल कोणतं? प्रतिभासंपन्न, सर्जनशील मूल, दृष्टीदोष असलेलं मूल, मंद बुद्धी असलेलं मूल. बौद्धिकदृष्ट्या असामान्य मूल या ठिकाणी दृष्टीदोष असलेले जे मूल असतं त्या ठिकाणी बौद्धिकदृष्ट्या असामान्य मूल नाही. लक्षात घ्यायचं ऑप्शन क्रमांक सी. कारण ते या ठिकाणी दृष्टीदोष असलेले मूल ही शारीरिक असामान्य मुलांच्या श्रेणीमध्ये येणार आहे. जे दृष्टीदोष असलेले मूल आहे ते शारीरिक असामान्य मुलांच्या श्रेणीत येईल. या ठिकाणी आपला वरती विचारलंय बौद्धिकदृष्ट्या असामान्य विचारलेलं आहे. त्यानंतर खाली प्रश्न आहे पुढचा 28 क्रमांकाचा प्रश्न की राष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारने हैदराबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडिकॅप्डची स्थापना कोणत्या साली केलेली आहे? राष्ट्रीय स्तरावरती भारत सरकारने हैदराबाद येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटली हँडिकॅप्ड ही जी संस्था आहे त्याची स्थापना कधी केली आहे? तर 1984 साली स्थापना केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे 29 क्रमांकाचा. खालीलपैकी कोणत्या जोडीने त्या ठिकाणी जे अंध असतात ते शारीरिक दृष्ट्या असतात, शारीरिक दृष्ट्या असामान्य असतात. अंध असतील, अपंग असतील, हे शारीरिक दृष्ट्या असतात. बौद्धिक दृष्ट्या विचारलेलं आहे त्याच्यामुळे मंदबुद्धी असतील त्यांचा IQ या ठिकाणी कमी असतो, त्याच्यामुळे बौद्धिक दृष्ट्या झालं ते, त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 29 क्रमांकाचा की खालीलपैकी कोणत्या जोडीने प्राण्यांवरती प्रयोग करून अध्ययन विषयक सिद्धांत मांडलेले आहेत? खालीलपैकी कोणती जोडी अशी आहे की ज्यांनी प्राण्यांवरती प्रयोग करून अध्ययन विषयक सिद्धांत किंवा उपपत्ती मांडली? तर यापैकी थॉर्नडाईक आणि गुथ्री तर यांनी या ठिकाणी प्राण्यांवरती प्रयोग करून अध्ययन विषयक उपपत्ती मांडलेल्या आहेत. खाली या ठिकाणी जी जोडी आहे, जोडी आपल्याला सांगितलेली आहे, त्याच्यामुळे एकाने जरी केला नसेल प्रयोग तर ती जोडी आपल्याला धरायची नाही किंवा ते आपलं उत्तर नसेल. प्रश्न पुढचा. साधक अभिसंधान या उपपत्तीचा जनक खालीलपैकी कोण? साधक अभिसंधान तर साधक अभिसंधान BF स्किनर. ऑप्शन क्रमांक ए BF स्किनर. प्रश्न पुढचा. अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार खालीलपैकी कोणी केला? अभिजात अभिसंधान उपपत्तीचा पुरस्कार तर प्यावलाव. ऑप्शन क्रमांक डी प्यावलाव यांनी केला. प्रश्न 32 क्रमांकाचा. प्यावलाव हे मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होते? प्यावलाव मानसशास्त्रज्ञ कोणत्या देशातील होते? तर अमेरिकामधील होते. ऑप्शन क्रमांक बी अमेरिका. प्रश्न पुढचा. 1993 मध्ये कोणत्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादी विचारसरणी मांडली? 1993 मध्ये या ठिकाणी 13 आहे बघा. 1913 मध्ये
कोणत्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने वर्तनवादी विचारसरणी मांडली? तर वर्तनवादी विचारसरणी म्हटलं की या ठिकाणी ऑटसन येतं, ऑप्शन क्रमांक ए ऑटसन. प्रश्न 34 क्रमांकाचा, मर्मदृष्टीमूलक अध्ययन टिंबटिंबच्या मदतीने होते. प्रयत्न, बुद्धी, कष्ट, सराव. तर मर्मदृष्टीमूलक अध्ययन तर हे बुद्धीच्या मदतीने होतो, ऑप्शन क्रमांक बी बुद्धी. प्रश्न पुढचा, व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना होय. तर ही व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? हा पॉवलॉव या ठिकाणी, हा या ठिकाणी रशिया आहे बघा. पॉवलॉव या ठिकाणी, सॉरी चुकून झालं, या ठिकाणी रशिया आहे पहा. या ठिकाणी पॉवलॉव हे कोणत्या देशातील होते? तर पहा रशिया आहे या ठिकाणी, ऑप्शन क्रमांक ए रशिया आहे. ऑप्शन क्रमांक ए रशिया या ठिकाणी बघा, चुकलं होतं माझं, रशिया लक्षात ठेवा, पॉवलॉव रशिया. हा या ठिकाणी 35 क्रमांकाचा प्रश्न, व्यक्तिमत्व म्हणजे जी व्याख्या आहे ती खालीलपैकी कोणाची आहे? पॉवलॉव रशिया. तर व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी, वर्तनाला या ठिकाणी चालना देणारी शारीरिक आणि मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना. तर ही व्याख्या G.W. ऑल्फॉर्ट तर यांची आहे. ऑल्फॉर्ट यांची ही व्याख्या आहे. तर ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न पुढचा या ठिकाणी 36 क्रमांकाचा प्रश्न, एक मिनिट, ओके. हा प्रश्न क्रमांक 36, व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, कृती क्षमता या सर्वांची एकात्म व वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. तर ही व्याख्या खालीलपैकी कोणाची आहे? प्रश्न क्रमांक 36, तर व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, कृती क्षमता या सर्वांची एकात्म व वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय. तर ही व्याख्या खालीलपैकी व्यक्तिमत्वाची कोणाची आहे? तर ही व्याख्या मन यांची आहे बा. व्यक्तिमत्वाची ही व्याख्या वर्तन विशेष, अभिरुची, कृती क्षमता या सर्वांची एकात्म व वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्व ही व्याख्या मन यांची आहे. प्रश्न पुढचा, शरीर यष्टी अनुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण खालीलपैकी कोणी केलेलं आहे? शरीर यष्टी अनुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण खालीलपैकी कोणी केलं? तर शरीर यष्टीनुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण हे क्रेशमर यांनी केलेलं आहे. क्रेशमर, ऑप्शन क्रमांक डी क्रेशमर यांनी शरीर यष्टीनुसार व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. आता या ठिकाणी व्यक्तिमत्वाविषयीची माहिती, महत्वाची माहिती आहे या ठिकाणी. तर व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आता लक्षात घ्या की G.A. किंबल यांची व्याख्या बघा. या ठिकाणी वरती जे म्हणत होते किंबल यांची व्याख्या, तर बघा, व्यक्तीचे इतरांहून वेगळेपण दाखविणारे आणि त्याच वेळी इतर लोक तिच्याशी कसे वागतात हे निश्चित करणारे, साधारणपणे स्थायी स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचं अनन्यसाधारण संघटन म्हणजे या ठिकाणी व्यक्तिमत्व होय. तर अशी J.B. किंबल यांची ही व्यक्तिमत्वाची व्याख्या आहे. तर लक्षात ठेवा व्यक्तिमत्वाची व्याख्या किंबल यांची कोणती. त्यानंतर A.A. ट्रान्सलर यांची कोणती व्याख्या आहे? तर व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीमध्ये
घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनांची गोळाबेरीज सामाजिक परिस्थितीमध्ये, लक्षात घ्या, सामाजिक परिस्थितीमध्ये घडणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व. ए ट्रान्स्टर यांची व्याख्या आहे. नॉर्मल यलमन यांची आपण व्याख्यावरतीच बघितली. शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, कृती क्षमता या सर्वांची एकात्म आणि वैशिष्ट्यपूर्ण गुंफण म्हणजे व्यक्तिमत्व होय. GW ऑल्फर्ट यांची व्याख्या आपण बघितली. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होत असते त्याला कारणीभूत असणारी व वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणांची गतिशील संघटना म्हणजे व्यक्तिमत्व. ही व्याख्या GW ऑल्फर्ट यांची आहे. आता या ठिकाणी हे जे व्याख्या आहे ते व्याख्या थोड्याशा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावरती प्रश्न विचारले गेले आहेत. आता व्यक्तिमत्व विषयाच्या उपपत्ती आपण सर्वात महत्वाचं बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी व्यक्तिमत्व विषयक उपपत्ती. तर वर्गतत्व उपपत्ती. आता याच्यामध्ये उपपत्त्यांचे सुद्धा प्रकार आहेत पहा. त्याच्यामध्ये वर्गतत्व उपपत्ती हा एक प्रकार आहे. आता वर्गतत्व म्हणजे पहा वर्गीकरण पहा केलेलं आहे. तर याच्यामध्ये जैव रासायनिक घटकानुसार पहा सर्वात पहिलं वर्गीकरण पहा केलेलं आहे. जे काही व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण आहे ते सुरुवातीला जैव रासायनिक घटकानुसार म्हणजे शरीरामध्ये जे काही घटक असतात त्या जैव रासायनिक घटकानुसार वर्गीकरण केलं. तर हे वर्गीकरण ग्रीकांनी केलेलं आहे. जैव रासायनिक घटकानुसार ग्रीकांनी केलं. तर ग्रीकांमध्ये कोणी केलं तर हिप्पोक्रेटस यांनी केलं आहे. डॉक्टर होते. बघा शरीरामध्ये निरनिराळ्या ग्रंथीमधून जे स्राव स्रवतात त्यांच्या प्रभावानुसार व्यक्तीच्या ठिकाणी जे काही गुण दिसतात, जे काही गुण वैशिष्ट्ये असतात तर त्यानुसार हे जैव रासायनिक घटकानुसार वर्गीकरण केलेलं आहे. तर आयुर्वेदामध्ये सुद्धा कफ, वात आणि पित्त तर या अनुसार वर्गीकरण आपल्याला बघायला मिळतं. आता या ठिकाणी बघा हे जे वर्गीकरण आहे ते कोणी केलं ग्रीकांनी म्हणजेच या ठिकाणी हिप्पोक्रेटस यांनी केलेलं आहे. जे डॉक्टर होते, वैद्य होते आणि त्यांनी या ठिकाणी हे वर्गीकरण केलेलं आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी रक्त, पित्त, कृष्ण पित्त आणि कफ हे 4 शरीररस मानून व्यक्तींचं वर्गीकरण आणि गुणवैशिष्ट्ये याच्यामध्ये नमूद केलेली आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की गुण वैशिष्ट्ये आणि जे काही पित्त जे 4 रस आहेत त्या अनुसार या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. व्हिडिओ स्पष्ट दिसत नसेल तर या ठिकाणी थोडंसं हे करा, व्हिडिओची सेटिंग करा, क्लिअर दिसेल. आता जे काय 4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे ते थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या. कफ प्रधान या ठिकाणी पहिला प्रकार त्यांनी सांगितला बघा कफ प्रधान. तर हिप्पोक्रेटस यांच्या वर्गीकरणाचे या ठिकाणी हे लक्षात ठेवायचे प्रकार त्यांनी गुण वैशिष्ट्यांच्या आधारे वर्गीकरण केलेलं आहे. आता जे कफ प्रधान व्यक्ती असतात तर ते स्वभावाने मंद असतात, यांची ही गुण वैशिष्ट्ये आहेत. रक्तप्रधान असणाऱ्या व्यक्ती स्वभावाने आनंदी असतात, उत्साही, आशावादी असतात, पॉझिटिव्ह असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते कृतिशील असतात. त्यानंतर तिसरा प्रकार असतो पित्त प्रधान. या ठिकाणी हे कोपिष्ट असतात, क्लोरिक हे कोपिष्ट असतात. त्यानंतर जे कृष्ण पित्त प्रधान असतात कृष्ण पित्त प्रधान तर हे विषण्ण असतात. त्यानंतर मलूल असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निराशावादी असतात, निगेटिव्ह असतात. म्हणजे कोणतीही गोष्ट असू द्या त्याच्यामध्ये ते निगेटिव्ह बघतात, निगेटिव्ह वातावरण ते क्रिएट करतात. ते मलूल असतात आणि ते विषण्ण असतात. तर अशा प्रकारे कफ प्रधान, रक्त प्रधान, पित्त प्रधान, पित्त झालंय, पित्त प्रधान आणि या ठिकाणी कृष्ण पित्त प्रधान. तर अशा प्रकारचे 4 वर्गीकरण या ठिकाणी केलेले आहेत आणि त्यांची गुण वैशिष्ट्ये अनुसार त्यांचं वर्गीकरण कोणी केलेलं आहे तर हिप्पोक्रेटस यांनी केलेलं आहे. आता या ठिकाणी बघा की आपला नंबर याच्यामध्ये कशामध्ये लागतो. कोपिष्ट म्हणजे या ठिकाणी रागीत, या ठिकाणी एखादी गोष्ट म्हणजे विचार न करता या ठिकाणी रागवणं किंवा लगेच राग येणं त्याला आपण कोपिष्ट म्हणतो. त्यानंतर या ठिकाणी दुसरा जो काही प्रकार आहे तो शरीर इष्टीनुसार या ठिकाणी प्रश्न आपला वरती आला होता शरीर इष्टी अनुसार क्रेशमर यांनी हे वर्गीकरण केलेलं आहे. आता या ठिकाणी शारीरिक बांधा लक्षात घेऊन या ठिकाणी हे वर्गीकरण केलेलं आहे. शारीरिक बांधा लक्षात घेऊन या ठिकाणी शरीर यष्टी अनुसार क्रेशमरनी या ठिकाणी हे वर्गीकरण केलेलं आहे. क्रेशमर आहे या ठिकाणी. आता व्यक्ती स्थूल, जाड असतील, काही कृश असतील, काही पिळदार बांध्याच्या असतील तर त्यानुसार या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. व्हिडिओ कट होतोय या ठिकाणी मला तर क्लिअर दिसतोय या ठिकाणी. तर बघा या ठिकाणी हे आधार घेऊन वर्गीकरण व स्वभाव धर्म या ठिकाणी क्रेशमर यांनी सांगितलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी हे वर्गीकरण केलं आणि त्यांचे जे काही स्वभाव धर्म आहेत त्या ठिकाणी क्रेशमर यांनी सांगितलेले आहेत. आता या ठिकाणी जो पहिला प्रकार त्यांनी सांगितलेला आहे
असा कोणाला प्रॉब्लेम येतो का, कट वगैरे होतो व्हिडिओ? ओके, ठीक आहे. तर बघा, पहिला प्रकार त्यांनी सांगितला बघा, मेदप्रधान. मेदप्रधान सांगितला, ज्यांच्यामध्ये पण चरबीचं प्रमाण या ठिकाणी जास्त असतं ते मेदप्रधान असतात. लक्षात घ्या, वरती जे तुम्हाला अर्थ पाहिजे होते ते खाली तुम्हाला मिळतील. मेदप्रधान, ज्याच्यामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असतं ते पण मेदप्रधान व्यक्ती असतात. त्या शरीराने पा बुटक्या असतात आणि पा स्थूल असतात. त्यानंतर त्या बहुधा सुखासीन असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये मेद या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये पा साठला जातो. त्या स्थूल होतात, त्या आनंदी असतात. सगळ्यात महत्वाचं, खाण्यापिण्याची त्यांना हौस असते आणि ते पा बहिर्मुखी अशा व्यक्ती असतात. लक्षात घ्या, त्यांचे स्वभाव धर्म सांगितले पा मेदप्रधान व्यक्तींचे चरबीचं प्रमाण जास्त, शरीर बुटक्या किंवा या ठिकाणी स्थूल असतात, बहुधा सुखासीन असतात आणि आनंदी, खाण्यापिण्याची हौस असलेले आणि बहिर्मुखी त्या व्यक्ती असतात. दुसरा जो प्रकार सांगितला तो पा स्नायू प्रधान सांगितला, ऍथलेटिक स्नायू प्रधान सांगितलेला आहे. ते बळकट स्नायूंचे आणि पा बांधेसूद असतात. बळकट स्नायू, बांधेसूद असे असतात स्नायू प्रधान व्यक्ती. ते उत्साही असतात, आक्रमक असतात आणि पा सर्वात महत्वाचं कृतिशील, ऍक्टिव्ह असतात. लक्षात घ्या, पा स्नायू प्रधान हा दुसरा प्रकार क्रिस्मर यांनी सांगितलेला आहे. तिसरा प्रकार सांगितला बघा, अस्थिप्रधान. अस्थिप्रधान या ठिकाणी सांगितलं, त्याच्यामध्ये ते उंच असतात, कृश असतात. उंच आणि कृश म्हणजे या ठिकाणी म्हणूया आपण ते थोडेसे हडकुळे वगैरे असतात, अशा प्रकारे आपण त्यांना म्हणूया कृश दिसतात ते. आणि त्यांच्या हातपायांची बोट या ठिकाणी लांबट असतात. हातपायांची बोट या ठिकाणी बघा, जर आपल्याकडे हातपायांची बोट जर तुमची लांबट असतील तर या ठिकाणी तुम्ही अस्थिप्रधान या प्रकारामध्ये मोडत असाल. त्यानंतर ते अंतर्मुख असतात आणि आदर्शाकडे झुकणारी असतात. अंतर्मुख आणि या ठिकाणी आदर्शाकडे पण झुकणारी असतात. या ठिकाणी तुम्ही कोणत्या गटामध्ये मोडताय ते बघा. तर माझा तर गट या ठिकाणी पहिला आहे. या ठिकाणी चरबीचं प्रमाण माझ्यामध्ये जास्त आहे. त्यानंतर स्नायू प्रधान कोण आहे, अस्थिप्रधान कोण आहे, त्या ठिकाणी तुमचं तुम्ही ठरवा. आता पुढची जी उपपत्ती आहे किंवा ठिकाणी वर्गीकरण केलं तर पा शेल्डन यांनी पा केलेलं आहे. आता शेल्डन यांची जी उपपत्ती आहे, तर बघा, शरीरयष्टी आणि पा स्वभाव धर्म यामध्ये काही संबंध आहे का ते शोधण्याचा त्यांनी पा प्रयत्न केला. तर यांच्या मते शरीर रचना आणि स्वभाव धर्म यांच्यामध्ये निश्चित असा पा सहसंबंध असतो. म्हणजे शरीर रचनेनुसारच जे काही स्वभाव आहेत ते स्वभाव या ठिकाणी ठरत असतात, त्यांच्यामध्ये संबंध असतो. तर असं या ठिकाणी पा शेल्डन यांनी सांगितलं. तर शारीरिक घटकानुसार त्यांनी जे वर्गीकरण केलं ते शारीरिक घटकानुसार पा केलेलं आहे. तर व्यक्तीच्या पोटाचा घेर बघा, या ठिकाणी व्यक्तीच्या पोटाचा घेर, स्नायूंचे प्रमाण, त्वचा आणि नसा यांचा उठावदारपणा या तीन बाबतीत व्यक्तींचं पद्धतशीर मोजमाप करणे हा या ठिकाणी शेल्डनच्या अभ्यासाचा विषय होता. या ठिकाणी बघा, विषय होता काय, व्यक्तीच्या पोटाचा घेर, स्नायूंचं प्रमाण, त्वचा, नसा यांचा उठावदारपणा या तीन बाबतीमध्ये व्यक्तीचं पद्धतशीर मोजमाप करणं. त्यानंतर या ठिकाणी अनेक पुरुषांच्या शरीराचं निरीक्षण करून त्यांनी पदनिश्चयन श्रेणीचा वापर करून त्यांचं या ठिकाणी मापन केलेलं आहे. बघा, अनेक पुरुषांच्या शरीराचं निरीक्षण केलं आणि पदनिश्चयन श्रेणीचा वापर केला आणि त्यानुसार त्यांनी वर्गीकरण केलं. आता याच्यामध्ये शारीरिक घटकानुसार किंवा शरीर रचनेप्रमाणे, जशी शरीर रचना असेल तर त्या शरीर रचनेप्रमाणे या ठिकाणी व्यक्तींची पुढील प्रमाणे 3 गटामध्ये विभागणी केलेली आहे. या ठिकाणी सगळे आज हसले. तर बघा, या ठिकाणी पहिला जो प्रकार आहे त्यांनी सांगितला बघा, स्थूल प्रकृती. आता स्थूल प्रकृती किंवा त्याला स्थूल देही असं म्हणायचं. या ठिकाणी इंडोमॉर्फी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. इंग्रजी शब्द तुम्हाला कधी कधी इंग्रजीमध्ये सुद्धा जे काही शब्द आहेत ते विचारले जाऊ शकतात. म्हणजे स्थूल देहीपेक्षा इंडोमॉर्फी असं येऊ शकतं. तर इंडोमॉर्फी किंवा स्थूल देही किंवा स्थूल प्रकृती हा पहिला प्रकार शेल्डन यांनी सांगितलेला आहे. तर उंचीच्या मानाने या ठिकाणी या व्यक्ती जास्त स्थूल असतात. शरीरातील चरबी आणि अंतरावयव यांचा अधिक विकास झालेला असतो. जे अंतर अवयव असतात त्यांचा अधिक विकास आणि चरबी सुद्धा विकास जास्त होतो. शरीर पिळदार नसते. या ठिकाणी जे शरीर आहे ते पिळदार नसते, ते बेडौल दिसतं. तर ही या ठिकाणी स्थूल प्रकृती किंवा स्थूल देही असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमधली या ठिकाणी आपल्याला स्वभाव धर्म सांगता येईल किंवा ठिकाणी त्या शरीराची त्यांची रचना सांगता येईल. स्वभाव धर्म सांगितल्यानंतर शरीर रचना त्यांनी सांगितलेली आहे. लक्षात घ्या. 270 206 चालून तुमच्या या ठिकाणी हाडांचं चालू द्या. हाडांवरती प्रश्न 100% येईल. तर प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रकार सांगितला बघा, बांधेसूद किंवा पिळदार. बांधेसूद किंवा या ठिकाणी पिळदार
मेस्मोमॉर्फी, त्याला सुदृढ देही, तर हा या ठिकाणी दुसरा प्रकार येतो. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांचं शरीर कसं असतं, तर सशक्त असतं, शरीर पिळदार असतं आणि घोटीव असतं. तर आता या ठिकाणी शरीरातील हाडे व स्नायू यांचा योग्य प्रमाणात या ठिकाणी विकास झालेला असतो. तर हे सुदृढ देही असतात. त्यानंतर किडकिडीत किंवा उंच इक्टोमॉर्फी किडकिडीत किंवा या ठिकाणी उंच असतात, त्यांना कृश देही असं म्हटलं जातं. कृश देही किंवा किडकिडीत किंवा उंच असतात. या व्यक्ती अगदी कृश असतात, उंच असतात आणि बहुधा अशक्त असतात. तर या गटामध्ये कोण असेल, तर या ठिकाणी त्यांनी पुढच्या गटामध्ये, वरच्या गटामध्ये जायचं आहे. या ठिकाणी दुसरा गट आहे त्याच्यामध्ये जायचं आहे, किंवा वरच्या ज्या गटामधील व्यक्ती असेल त्यांनी खालच्या गटामध्ये यायचं आहे. या ठिकाणी बघा, मी तर खालच्या गटामध्ये येणार आहे. दुसऱ्या गटामध्ये तुम्ही सुद्धा खालच्या किंवा वरच्या गटामध्ये या. या तिसऱ्या गटामध्ये कोणी राहू नका. आता यांचं काय होतं बघा, केंद्रीय मज्जापेशी व त्वचा यांचा इतर घटकापेक्षा अधिक विकास झालेला असतो. ज्या काही केंद्रीय मज्जापेशी असतात किंवा त्वचा आहे त्यांचा या ठिकाणी विकास जास्त प्रमाणामध्ये झालेला असतो. पुढे या ठिकाणी बघा, त्यांनी आता काय केलं, तर हे या ठिकाणी शरीर रचनेप्रमाणे सांगितलेले आहेत 3 प्रकार. कोणकोणते 3 प्रकार? स्थूल प्रकृती किंवा स्थूल देही, बांधेसूद किंवा पिळदार किंवा सुदृढ देही, किडकिडीत, उंच किंवा कृश देही. आणि जे स्वभाव धर्म आहे त्या स्वभाव धर्मानुसार सुद्धा या ठिकाणी यांनी 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर हे 3 प्रकार या ठिकाणी बघा, म्हणजे शेल्डन यांनीच स्वभाव धर्मानुसार ठिकाणी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये बघा, कल्पिले स्वास्थ्याकडून ओढा असलेली माणसे. या ठिकाणी स्वास्थ्याकडे ओढा असलेली माणसे म्हणजे या ठिकाणी काय, तर जास्त तुमचं स्वास्थ्य कशा प्रकारे राहील, तर याच्याकडे जास्त ओढा असणारी माणसे या ठिकाणी एका गटामध्ये एक गट त्यांचा केला. दुसरा गट जे उत्साही असतील, जे कृतिशील असतात त्यांचा दुसरा गट केला. आणि जे विचारशील आणि संयमी असतात तर त्यांच्या ठिकाणी तिसरा गट केला. म्हणजे अशा प्रकारे हे व्यक्तिमत्वाचं स्वभाव धर्मानुसार वर्गीकरण कोणी केलं आहे, तर लक्षात घ्या, हे वर्गीकरण शेल्डन यांनी केलेलं आहे. कल्पिले किंवा स्वास्थ्याकडे ओढा असलेली माणसे, उत्साही व कृतिशील असणारी माणसे एक गट, आणि विचारशील व संयमी असणारी माणसे या ठिकाणी हा तिसरा गट. तर असे या ठिकाणी हे 3 गट सांगितलेले आहेत. तर हे शेल्डन यांनी सांगितले, म्हणजे शेल्डन यांनी 2 प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे, लक्षात घ्यायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा, शरीर सौष्ठवावरून म्हणजे शरीर रचनेप्रमाणे आणि स्वभाव धर्मानुसार हे 3 गट केलेले आहेत. तर त्याने दोहांचा विचार करून या ठिकाणी जे वर्गीकरण आहे ते केलं. म्हणजे या ठिकाणी 2 सेपरेटली या ठिकाणी वर्गीकरण केलेलं आहे. आता या दोन्हींचा विचार करून म्हणजे दोन्ही या ठिकाणी एकत्र करून परत या ठिकाणी गट केलेले आहेत. आता या ठिकाणी शेल्डनना मला वाटतं जास्त काम नव्हतं, त्यामुळे यांनी हे गट पाडलेत. तर शरीर सौष्ठवावरून किंवा स्वभाव धर्मानुसार एकत्र गट केलेले आहेत. आता बघा, या ठिकाणी स्थूल प्रकृतीचा मनुष्य म्हणजे वरचे जे काही गट आहेत त्याच प्रकारे, परंतु थोडंसं या ठिकाणी खाली बघा वेगळं सांगितलं की इंडोमॉर्फी सेम आहे. तर बहुधा हे सुखलोलुप असतात, त्यानंतर भोजनप्रिय असतात, विश्रांतीसाठी उत्सुक असतात आणि इतरांच्या प्रेमासाठी ते आसुसलेले असतात. तर हा या ठिकाणी पहिला शरीर सौष्ठवावरून आणि स्वभाव धर्मानुसार या ठिकाणी सांगितलं, म्हणजे वरचं शरीर सौष्ठव सांगितलं आणि खाली जो स्वभाव आहे तो सांगितलेला आहे. पुढे या ठिकाणी जो काय दुसरा प्रकार सांगितला, बांधेसूद किंवा पिळदार, तर मेस्मोमॉर्फ असतात. ते कसे असतात, हे उत्साही असतात परंतु ते आक्रमक सुद्धा असतात. स्नायूंना चालना देण्यासाठी कोणती ना कोणती तरी कृती करण्याची त्यांना आवड असते. म्हणजे जिम मध्ये जातील, पळतील, धडपडतील, काहीतरी करतील. म्हणजे हे बांधेसूद किंवा पिळदार असणारी माणसे अशा प्रकारची असतात. पुढं किडकिडीत आणि उंच जे व्यक्ती असतात ते कसे असतात बघा, बहुधा एकलकोंडे असतात, संयमी असतात, अंतर्मुख स्वभावाची ते असतात. म्हणजे आपल्या मनात ज्या सगळ्या गोष्टी असतात ते मनातले मनातच ठेवतात, म्हणजे दुसऱ्याला न सांगता त्या गोष्टी करत असतात. अशा प्रकारे या ठिकाणी हे शेल्डन यांनी जे वर्गीकरण आहे ते केलेलं आहे. आता याच्यामध्ये गपलत करू नका. या ठिकाणी क्रेशमर यांचे जे प्रकार आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, ते थोडेसे लक्षात ठेवायचे आहेत. शेल्डन यांनी जे सांगितले ते लक्षात ठेवा. तर या ठिकाणी क्रेशमर यांचे प्रकार बघा, शरीर यष्टीनुसार सांगितले, मेद प्रधान सांगितला, स्नायू प्रधान सांगितला, अस्थि प्रधान सांगितला आणि त्यांचे स्वभाव धर्म त्यांनी सांगितले. किडकिडीत म्हणजे आता ते पण सांगावं लागेल किडकिडीत कसं असतं ते.
तर शेल्डन यांनी पण सांगितलं शरीर रचनेप्रमाणे जे सांगितले महत्वाचे लक्षात ठेवा फक्त स्थूल प्रकृती किंवा स्थूल देही, सुदृढ देही आणि कृश देही. आता काय बघा जे पहिले प्रकार सांगितले बघा शरीर रचनेप्रमाणे त्याच्यामध्ये फक्त त्यांनी शरीर रचना कशी असते तेच सांगितलं. याच्यामध्ये बघा स्वभाव धर्म सांगितला नाही. त्यानंतर त्यांनी दुसरा जो काय सांगितला स्वभाव धर्मानुसार या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी की कशा कशा प्रकारे माणसं असतात म्हणजे कृतिशील असतील, उत्साही असतील, विचारशील, संयमी असतील किंवा स्वास्थ्याकडे ओढा असणारे असतील हे 3 गट त्याच्यामध्ये केले. आणि नंतर काय केलं पहिला गट आणि दुसरा गट तर या अनुसार त्यांनी परत 3 वर्गीकरण केलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेल्डन यांनी हे प्रकार मांडलेले आहेत. तर या ठिकाणी बघा शेल्डनचं मत काय आहे तर शेल्डन यांच्या मते माणसाची शरीर यष्टी आणि स्वभाव धर्म या दोघांचाही त्याच्या व्यक्तिमत्वावरती परिणाम होत असतो. म्हणजे तुमची शरीर यष्टी कशा प्रकारची आहे, तुमचा स्वभाव धर्म कशा प्रकारचा आहे तर यांचा जो परिणाम आहे ते तुमच्या व्यक्तिमत्वावरती होत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आता थोडंसं चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे आपण नेमकं कसे आहोत त्याचं. आता पुढे या ठिकाणी युंगचं द्विविध वर्गीकरण किंवा कार्ल युंग तर यांचं या ठिकाणी वर्गीकरण आहे व्यक्तिमत्वाचं. कार्ल युंग यांचं माहिती आपल्याला की व्यक्तींचे त्यांच्या स्वभावानुसार त्यांनी 2 गटात वर्गीकरण केलेलं आहे. ओके या ठिकाणी फास्ट होत नाही पण तुम्हाला समजत असेल. उद्या घेऊया आपण क्लास, काही प्रॉब्लेम नाही. उद्या आपल्याला घ्यायचा आहे काही महत्वाचे घटक आपण आज घेणार नाहीत. जर या ठिकाणी आपला वेळ जर मिळाला तर आपण आज घेईल किंवा या ठिकाणी आपण उद्या तो घेणार आहोत. तर बहिर्मुखी तर त्यांनी पहिला जो काय प्रकार मांडला वर्गीकरणाचा तो बहिर्मुखी आणि दुसरा प्रकार मांडला अंतर्मुखी. आता बहिर्मुखी त्यांची स्वभाव विशेष बघा या ठिकाणी व्यक्ती 4 चौघात धरून वागणारी असते. जे बहिर्मुखी व्यक्ती असतात 4 चौघांना धरून वागणारे असते, मित्र वगैरे जास्त प्रमाणात असतात. त्यानंतर या ठिकाणी परिस्थितीशी जुळवून घेणारी असतात. या ठिकाणी त्यांना काम हेच होतं की या ठिकाणी दुसऱ्यांचं निरीक्षण करायचं, दुसरे लोक कसे वागतात. कारण आपल्या इकडं लोक असतात निरीक्षण करणारे असतात, आपल्यामध्ये चुका काढणारे असतात, परंतु त्यांचा कुठेतरी शोध या ठिकाणी प्रसिद्धीस यायला पाहिजे. ह्या लोकांचा शोध प्रसिद्धीस आला तसा आपला सुद्धा या ठिकाणी जे लोक अशा प्रकारची चौकशी वगैरे करणारे असतात किंवा काही चुका वगैरे काढणारे असतात यांनी असा काहीतरी शोध लावला पाहिजे. परंतु यांनी या ठिकाणी स्वभाव विशेष लोकांचे ओळखले, शरीर यष्टीवरती निरीक्षण केलं, प्रयोग केले आणि त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार किंवा वर्गीकरण मांडले जे या ठिकाणी आपल्या सत्यामध्ये खरोखर बघायला मिळतात. आता बहिर्मुखी व्यक्ती या ठिकाणी परिस्थितीशी जुळवून घेणारे असतात म्हणजे ऍडजस्टमेंट करणारी असतात. ठीक आहे बघा. तर ते मोकळेपणाने बोलणारे असतात. जे बहिर्मुखी व्यक्ती असतात तर ते मोकळेपणाने बोलणार. आता खालच्या प्रकारामध्ये बघा आता कोण कशामध्ये बसतंय ते बघा. मोकळेपणाने बोलणारे असतात ते बेडर असतात म्हणजे घाबरत नाहीत. बघा आपण या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्यासमोर जर गेलो तर या ठिकाणी घाबरतो. तर घाबरत असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारामध्ये आणि जर तुम्ही घाबरत नसाल तर कोणत्या प्रकारामध्ये. त्यानंतर या ठिकाणी व्यावहारिक दृष्टीचे असतात आणि कृतीप्रवण असतात म्हणजे कृतीशील असतात. त्यानंतर पुढे या ठिकाणी इतर व्यक्ती व बाह्य परिसर यांचा विचार करून बहिर्मुखी व्यक्ती वेळोवेळी निर्णय घेत असतात. म्हणजे या ठिकाणी ज्या बहिर्मुखी व्यक्ती असतात ते काय करतात इतर व्यक्तींचा सुद्धा विचार करतात आणि जो काय बाह्य परिसर आहे आजूबाजूचा त्या सर्वांचा विचार करतात आणि जे काय बोलायचं असेल, जे काही एखादी गोष्ट करायची असेल त्या गोष्टीवरती ते निर्णय करत असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे बहिर्मुखी व्यक्ती असतात. म्हणजे आपण आता बहिर्मुखी म्हणजे त्याला तुम्ही दुसरा एखादा शब्द वापरू शकता किंवा वापरलेला असेल तर हे बहिर्मुखी असतात. पुढे या ठिकाणी अंतर्मुखी हा एक प्रकार आहे त्यांनी दुसरा सांगितला कर्लिंग यांनी. व्यक्ती आपण ठरवलेली जी मूल्य असतात ते लक्षात घेऊन निर्णय घेतात, फक्त ते लक्षात ठेवतात. म्हणजे पुढे काय करत नाही, ते लक्षात ठेवतात आणि आपलं जे काय आहे ते चालू ठेवतात. त्यांना अंतर्मुखी व्यक्ती असं म्हणतात. ते कोणाचाही विचार करत नाहीत. लक्षात ज्या अंतर्मुखी व्यक्ती असतात ते कोणाचाही विचार करत नाही, आपलं चाललेलं असतं. मनाने ते हळवे असतात. या ठिकाणी मनाने या ठिकाणी हळवे असतात. आत्मपरीक्षण करणारे असतात. या ठिकाणी बघा ते स्वतःचं आत्मपरीक्षण करतात अंतर्मुखी व्यक्ती. मितभाषी असतात म्हणजे थोडंच बोलायचं, जर एखादं प्रश्न वगैरे विचारला तेवढाच उत्तर द्यायचं आणि परत शांत व्हायचं, ऑफलाईन जायचं. तर हे मितभाषी असतात. त्यानंतर ते सर्वात महत्वाचे बघा आदर्श असतात, आदर्शवादी असतात.
पुढे ते एकलकोंड्या स्वभावाचे असतात. आता हा थोडासा स्वभाव या ठिकाणी वेगळा आहे बघा, एकलकोंड्या स्वभावाचे नसायला पाहिजे ते. आणि वागणुकीत ते काटेकोर असतात, म्हणजे जेवढ्याच तेवढं वागणं, काटेकोर असणं किंवा एकलकोंड्या असणं, तर हे अंतर्मुखी व्यक्तींचं या ठिकाणी प्रकार आहे. तर अशा प्रकारे बघा या ठिकाणी हे प्रकार 2 सांगितले. आता याच्यामध्ये पहा महत्वाचे त्यांनी 2 सांगितलेले आहेत, परंतु एक तिसराही प्रकार असतो की या दोन्हीमध्ये जे बसत नाही ते तिसऱ्या प्रकारामध्ये असतात, जे अंतर्मुखी नसतात किंवा जे अंतर्मुखी असतात बहिर्मुखी असतात. म्हणजे काही बोलतातही, काही वेळेस ते शांत राहतात, त्यांना उभयमुखी असं पण म्हटलं जातं. परंतु या ठिकाणी बघा उद्या क्वेश्चन आणि आन्सर आणि महत्वाचे घटक घेणार आहोत. आता बघा या ठिकाणी अंतर्मुखी आणि बहिर्मुखी व्यक्तींमध्ये ही चार उपगट या ठिकाणी युंगने सांगितलेले आहेत. कार्ल युंग यांनी काय सांगितलं, जे अंतर्मुखी व्यक्ती आणि बहिर्मुखी व्यक्ती असतात त्याच्यामध्ये चार उपगट सांगितलेले आहेत. तर याच्यामध्ये बघा बहिर्मुखीमध्ये या ठिकाणी उपगट सांगितले, तर बघा की काही जण तर्कशक्तीचा वापर प्रामुख्याने करत असतात. काही जण या ठिकाणी काय करतात बघा की तर्कशक्तीचा वापर करत असतात बहिर्मुखी व्यक्ती. त्यानंतर काही जण भावनेच्या आहारी जाऊन या ठिकाणी निर्णय घेतात, म्हणजे या ठिकाणी आत्महत्यासारखे जे प्रकार वगैरे असतील किंवा भावनेच्या आहारी एखाद्या जो निर्णय वगैरे आहे तर ते घेण्याचं प्रमाण या ठिकाणी किंवा प्रकार या ठिकाणी आपण म्हणूया जे बहिर्मुखी असतात त्यांच्यामध्ये काही जण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेणार. त्यानंतर काही जण परिस्थिती जशी जाणवेल त्यानुसार या ठिकाणी वर्तन करतात, म्हणजे ऍडजस्टमेंट करतात. त्यानंतर या ठिकाणी पोस्टपोन होणार नाही, लक्षात घ्या. तर पुढे काही जण आंतरिक प्रेरणेने निर्णय घेण्यास प्रवृत्त होतात. तर बहिर्मुखीमध्ये हे या ठिकाणी 4 उपगट आहेत. 4 उपगट लक्षात ठेवायचे. बहिर्मुखीचे हे 4 उपगट. त्यानंतर अंतर्मुखी, तर अंतर्मुखीचे या ठिकाणी हे 4 उपगट आहेत. एखादा कवी अंतर्मुख असेल तर भावनेच्या आहारी तो जाऊ शकतो, तर हे अंतर्मुखी असतात. त्यानंतर अंतर्मुखी जे तत्वचिंतक असतात ते अंतर्प्रेरणेनुसार वर्तन करत असतात. अंतर्प्रेरणेनुसार अंतर्मुखी. त्यानंतर चित्रकार असतील ते बाह्य परिसराचा विचार करत राहतील. आणि जे वकील असतात ते तर्कशक्तीचा वापर करत राहतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे उपगट सांगितलेले आहेत. आता हे उपगटाकावरती या ठिकाणी बघा प्रश्न विचारलेले नाहीत. तर मी परीक्षा देणार नाही, तुम्हाला कामाला लावलंय मी या ठिकाणी, मी परीक्षा देणार नाही, लक्षात घ्या. पुढं या ठिकाणी तिसरा जो प्रकार असतो उभयमुखी असतो. तर संपूर्णपणे जे अंतर्मुखी नसतात किंवा संपूर्णपणे बहिर्मुखी अशा नसतात, तर अशा व्यक्ती या ठिकाणी आपल्याला सहसा आढळत नाहीत. म्हणजे पूर्णपणे अंतर्मुखी किंवा संपूर्णपणे बहिर्मुखी, म्हणजे या ठिकाणी मीही पूर्णपणे अंतर्मुखी नाही आणि पूर्णपणे बहिर्मुखी नाही. तुमच्यापैकी या ठिकाणी जास्त प्रकारे या ठिकाणी नसतील, या ठिकाणी अशा थोड्याशा व्यक्ती असतील की पूर्णपणे त्या अंतर्मुखी असतात, म्हणजे त्या कोणाशी जास्त न बोलता या ठिकाणी आपलं चालू ठेवतात. तर अशा व्यक्ती अंतर्मुखी कमी बघायला मिळतात. ज्या बहिर्मुखी असतात त्या सुद्धा कमी पाहायला मिळतात. म्हणजे या ठिकाणी हातचात ठेवून प्रत्येक जण वागत असतो. म्हणजे अशा ज्या काही व्यक्ती असतात त्यांना आपण म्हणूया उभयमुखी. म्हणजे या ठिकाणी उभयमुखी आपण सर्वजण या ठिकाणी उभयमुखीमध्ये येतो. त्याला आपण 2 तोंड्या असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो, की या ठिकाणी आपलं जे काय पुढच्याला जसं आवडेल तसं या ठिकाणी बोलणारे काही जण असतात, काही जण स्पष्ट बोलणारे असतात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण त्यांना म्हणूया. तर या ठिकाणी आपण बहुतेकांमध्ये अशा गुणांची कमी अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी मिश्रण असतं. काही जास्त अंतर्मुख असतील, काही जास्त बहिर्मुख असतील, काही या ठिकाणी म्हणजे प्रमाण या ठिकाणी कमी जास्त असतो. परंतु या ठिकाणी जे जास्त अंतर्मुख असतील तर त्यांचं या ठिकाणी आपल्याला लगेच त्यांचं वर्तन वगैरे समजून येतं. आता हे जे युंगचं वर्गीकरण आहे ते या ठिकाणी अतिशय लोकप्रिय आहे. या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी समाजामध्ये अशाच प्रकारच्या व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये असतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी वर्गीकरण आहे. तर हे वर्गीकरण लक्षात ठेवा. फक्त आता याच्यामध्ये बघा आतापर्यंत जे काही खालचे उपगट वगैरे असतील किंवा त्यांचे जे स्वभाव धर्म आहेत ते विचारलेले नाहीत, फक्त मेन प्रकार विचारलेले आहेत. परंतु परीक्षकाचं या ठिकाणी आपण सांगू शकत नाही कसाही प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी टाकू शकतील. आता प्रश्न पुढचा या ठिकाणी प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न पुढचा सांगा. आता इंक ब्लॉक टेस्ट पुढीलपैकी कोणी तयार केली? प्रश्न क्रमांक 38. सरांचे व्हिडिओ बघून सीटेट क्लिअर झाले. ज्योती चव्हाण मॅम, थँक्यू. तर झाले प्रश्न सुरू झाले. या ठिकाणी बघा प्रश्न पुढचा, इंक ब्लॉक टेस्ट पुढीलपैकी कोणी तयार केली? या ठिकाणी जो वरचा घटक सांगितला तर तो घटक या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. परीक्षा पुढे जाणार नाही. परीक्षा पुढे जाणार नाही. परीक्षा परिषदेची प्रतिक्रिया आहे.
या ठिकाणी बघा एक तुम्हाला सांगतो, आता याच्यावरती विषय निघाला म्हणून सांगतो की सध्या तुम्ही कोणतंही डोक्यात ठेवू नका, परीक्षा पुढे जाईल किंवा त्याच तारखेला होईल, हे सुद्धा तुम्ही डोक्यात ठेवू नका. या ठिकाणी लक्षात घ्या की परीक्षा तुमची 21लाच होणार आहे, परंतु बरेच जण या ठिकाणी निगेटिव्ह होतात की किंवा या ठिकाणी परीक्षा पुढे जाणार आहे अशी जरी तुम्ही व्हिडिओ बघितला तरी सुद्धा अभ्यासापासून आपलं थोडंसं विचलन होतं. तर हे या ठिकाणी होऊ देऊ नका. परीक्षा ही तुमची 100% 21 तारखेलाच होणार आहे. या ठिकाणी जर काही झालं म्हणजे या ठिकाणी काहीतरी मोठं व्हावं लागेल त्यावेळेस 21 तारखेची परीक्षा पुढे जाईल, परंतु त्याशिवाय आता परीक्षा पुढे जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर रोशार्क ऑप्शन क्रमांक बी, रोशार्क व्हिडिओ वगैरे बघणं या ठिकाणी बंद करा. ज्या काय तुम्हाला न्यूज दिसतील त्याच्याकडे जाणीवपूर्वक या ठिकाणी दुर्लक्ष करा. लक्षात घ्या. तर चित्र रसग्रहण चाचणी कोणी तयार केलेली आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. एका मार्काचं तुम्ही महत्व जाणा. 1 मार्कामुळे या ठिकाणी बरेच विद्यार्थी नापास होतात या ठिकाणी. त्याच्यामुळे 1 मार्क तुम्ही ज्यावेळेस एखादा व्हिडिओ बघता, निगेटिव्ह व्हिडिओ बघता, त्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी 2 मार्काची तयारी 100% करू शकता. तर हे मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा असं करू नका, निगेटिव्ह करू नका, म्हणजे निगेटिव्ह राहू नका, तुमचा अभ्यास करा. जरी परीक्षा पुढे गेली बाय चान्स, मी तर एक तो सांगतो की या ठिकाणी जाणारच नाही, आता खूप जवळ आली परीक्षा, पण जर गेली तर तुमचा अभ्यास वायाला जाणार नाही. त्याच्यामुळे आपण पॉझिटिव्ह राहूया. परीक्षा होईल, परीक्षेची तुमची तयारी चांगल्या प्रकारे झालेली आहे. तर या ठिकाणी बघा मरे ओ मॉर्गन, तर या ठिकाणी खरंच मी सकाळी सुद्धा ग्रुपवरती टाकलं होतं की तुम्ही तशा प्रकारे विचार करू नका, डिस्टर्ब होऊन जातं या ठिकाणी. तर प्रश्न क्रमांक पुढचा आहे बघा, द थॅमॅटिक अब्सर्प्शन टेस्ट पुढीलपैकी कोणी तयार केली? द थॅमॅटिक अब्सर्प्शन टेस्ट, तर ही सुद्धा मॉर्गन आणि मरे यांनी तयार केलेली आहे. प्रश्न पुढचा आहे बघा 41 क्रमांकाचा, विद्यार्थ्यांच्या जीवनातील अर्थपूर्ण घटनेचा अहवाल म्हणजे खालीलपैकी काय? विद्यार्थ्यांच्या जीवनातील अर्थपूर्ण घटनेचा अहवाल म्हणजे काय? परीक्षा पुढे जाऊ नये अशीच या ठिकाणी सगळ्यांची इच्छा आहे आणि सर्वांना पेपर सोपा जावा अशी माझी तुमच्या सर्वांशी सदिच्छा, सर्वांना शुभेच्छा. या ठिकाणी सर्वांना पेपर सोपा जाईल, सगळे पास होतील. आशा कदम मॅम बघा 1 मार्कसाठी मॅम फेल झालेल्या आहेत. प्रीती वळदे मॅम या न्यूजमुळे या ठिकाणी मी यासाठीच ग्रुपवरती मेसेज टाकला होता, सकारात्मक राहा, तुम्ही या ठिकाणी या न्यूज बघू नका. या ठिकाणी तसे आपल्या ग्रुपला सेटिंग नाही की तो व्हिडिओ डिलीट वगैरे करावा, परंतु या ठिकाणी अशा कुणीतरी शेअर सुद्धा करू नका. बघा निगेटिव्ह तुमच्याकडे काय असेल ना तर शेअर सुद्धा करू नका. शेवटचे दिवस असतात, शेवटच्या दिवसामध्ये जर तुम्ही डिस्टर्ब झाला तर लक्षात घ्या तुम्ही 3 ते 4 दिवसांनी पाठीमागे जाता. 3 ते 4 दिवसांनी तुम्ही जर पाठीमागे गेला तर बघा हे शेवटचे 2 ते 3 दिवस तुमची ग्रास्पिंग पॉवर या ठिकाणी खूप वाढलेली असते. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह जर काही असं ऐकलं तर या ठिकाणी तुमचं काय होईल या ठिकाणी आपण बघूया परीक्षेनंतरच. तर बघा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अर्थपूर्ण घटनेचा अहवाल म्हणजे खालीलपैकी काय? तर प्रासंगिक नोंदी, ज्या अर्थपूर्ण घटनेचा अहवाल असतो त्या या ठिकाणी प्रासंगिक नोंदी असतात. प्रश्न पुढचा 42 क्रमांकाचा, अभ्यासही नको व परीक्षेत नापास होणेही नको असते, ही मानसिक संघर्ष कोणत्या प्रकारचा आहे? जो मानसिक संघर्ष आहे तर तो या ठिकाणी आपल्याला त्याच्यावरती प्रश्न की अभ्यासही नको आणि परीक्षेत नापास होणेही नको, अभ्यासही करायचा नाही परीक्षेत पण नापास झाला नाही पाहिजे, तर हा नको संघर्ष असतो. ऑप्शन क्रमांक ए नको संघर्ष. प्रश्न पुढचा आहे बघा, तर ज्यांनी टेस्ट घेतलेली होती त्यांचे आपण ग्रुप केले होते आणि त्या विद्यार्थ्यांचा खूप छान पद्धतीने अभ्यास चाललेला आहे. तर दुकानात गेल्यानंतर अनेक वस्तू घ्याव्याशा वाटतात परंतु एकच वस्तू घेण्यापुरते पैसे असतात, हा मानसिक संघर्ष कोणत्या प्रकारचा आहे? म्हणजे अनेक वस्तू घ्याव्याशा वाटतात परंतु पैसे खिशामध्ये नसतात. तर या ठिकाणी बऱ्याच वेळा माझ्या बाबतीमध्ये असं झालेलं आहे, तुमच्या बाबतीमध्ये काय होतं माहिती नाही परंतु असं झालेलं आहे बघा. लहानपणी दुकानात गेल्यानंतर अनेक वस्तू घ्याव्याशा वाटतात परंतु एकच वस्तू घेण्यापुरते फक्त पैसे असतात. तर या ठिकाणी हा जो प्रकार आहे तर तो हवे संघर्ष असतो, म्हणजे सगळंच पाहिजे परंतु पैसे नाहीत तरी सुद्धा पाहिजेच मला, असं हवे संघर्ष असतो. पुढे या ठिकाणी प्रश्न पुढचा 44 क्रमांकाचा, व्यक्तीपुढे 2 किंवा अधिक पर्याय असतात, व्यक्तीला दोन्ही पर्याय हवेसे वाटतात पण एकच निवडण्याचं बंधन असतं, अशा परिस्थितीत टिंबटिंब प्रकारचा संघर्ष चालतो.
या ठिकाणी व्यक्तीपुढे दोन किंवा अधिक पर्याय असतात. व्यक्तीला दोन्ही पर्याय हवेसे वाटतात पण एकच निवडण्याचं बंधन असतं. तर हा प्रकार या ठिकाणी हवे हवे हा प्रकार असतो. प्रश्न पुढचा आहे 45 क्रमांकाचा. अनेक पर्यायापैकी कोणताही पर्याय नको असतो परंतु एकाची ते निवड करणे भाग असते. अशा परिस्थितीत कोणत्या प्रकारचा संघर्ष चालतो? तर नको नको या ठिकाणी बघा, कोणताही पर्याय नको असतो परंतु एकाची निवड या ठिकाणी आपल्याला करणं भाग असतं. त्यावेळेस पण नको नको हा संघर्ष असतो तरी सुद्धा आपल्याला ते निवड करणं या ठिकाणी भागच असतं. म्हणजे या ठिकाणी म्हणूया की आज जी काय तुमची परिस्थिती असेल तर ती तुमची परिस्थिती असू शकते अशा प्रकारची नको नको. प्रश्न पुढचा. टिंबटिंब प्रकारातील संघर्षात निवडलेला पर्याय हा हवा असतो परंतु त्याचा परिणाम या ठिकाणी नको असतो. जो काय परिणाम आहे तो या ठिकाणी नको असतो. तो पर्याय तर हवा असतो परंतु त्याचा जो काय परिणाम आहे तो व्हायला नाही पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस वाटतं तर त्यावेळेस तो हवे नको या प्रकारचा संघर्ष असतो. हवे नको. प्रश्न पुढचा आहे 47 क्रमांकाचा. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी म्हणतो 2-3 मार्कांनी जर नापास झालो तर हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण आहे? या ठिकाणी तुमची रिव्हिजन चांगल्या प्रकारची होईल. आज एकाच घटकावरती 2-2, 3-3 प्रश्न आहेत. परीक्षेत नापास झालेला विद्यार्थी म्हणतो की 2-3 मार्कांनीच पण नापास झालो तर हे समर्थन, ऑप्शन क्रमांक ए समर्थन आहे. प्रश्न पुढचा. स्वतःचं समर्थन तो करतो. 48 क्रमांकाचा. परीक्षेत नापास झालेला नितीन शिक्षकांनी नीट शिकविले नाही असे सांगतो. हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचं उदाहरण आहे? परीक्षेत नापास झालेला नितीन शिक्षकांनी पण नीट शिकवलं नाही. आता या ठिकाणी जर एखादं नापास झालं तर म्हणू नका सायकर सरांनी चांगलं शिकवलं नाही. तर या ठिकाणी प्रेक्षेपण आहे. बघा या ठिकाणी आपली चूक दुसऱ्यावरती लादणं किंवा ढकलणं प्रेक्षेपण. ऑप्शन क्रमांक सी प्रेक्षेपण. परीक्षेत नापास झालेला नितीन शिक्षकांनी नीट शिकवलं नाही असे सांगतो तेव्हा प्रेक्षेपण यंत्रणेचा वापर करत असतो. प्रश्न पुढचा आहे 49 क्रमांकाचा. आपल्याला डॉक्टर होता आले नाही तेव्हा आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर व्हावे असे म्हणणारे आई वडील नेहमी दिसतात. हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? तर प्रतिपूरण. ऑप्शन क्रमांक ए प्रतिपूरण. 50 क्रमांकाचा प्रश्न. आपण क्रिकेट खेळात यशस्वी होऊन सुवर्ण पदक मिळवलं आहे, आपला मान सन्मान होत आहे असे दृश्य शेरखान रंगवून सुखावतो. हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? आपण क्रिकेट खेळात यशस्वी होऊन सुवर्ण पदक मिळवले आहे, आपला मान सन्मान होत आहे असे दृश्य शेरखान रंगवून सुखावतो. हे उदाहरण कोणत्या संरक्षण यंत्रणेचं आहे? दिवा स्वप्न, प्रक्षेपण, विस्थापन, नकारात्मक वृत्ती. तर दिवा स्वप्न. तर असे लोक फक्त दिवा स्वप्न बघतात. या ठिकाणी दिवा स्वप्न हा जो प्रकार आहे तो जवळपास सगळेजण आजमावतात. सगळेजण बघा दिवा स्वप्न बघत असतात. मी सुद्धा बघतो, लहानपणी मी सुद्धा बघितलेले आहेत परंतु प्रमाणापेक्षा जास्त दिवा स्वप्न बघणं या ठिकाणी आपल्या मानसिक दृष्ट्या घातक असतं. दिवा स्वप्न. तर प्रश्न पुढचा 51 क्रमांकाचा. आता या ठिकाणी थोडस मला व्हिडिओ ओके. तर बघा खालील विधाने काळजीपूर्वक वाचून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी 4 विधानं आहेत. मानसिक किंवा शारीरिक दृष्टीने साधारण बालकाहून वेगळे असे बालक म्हणजे असामान्य किंवा असाधारण बालक होय. दुसरं विधान बाल गुन्हेगार बालकाचा असाधारण बालकात समावेश होत नाही. तिसरं विधान साधारण बालकाबरोबर असाधारण बालकाचं शिक्षण ठेवले तर त्यांची सामाजिक तसेच भावनिक उपेक्षा होते. चौथं विधान असाधारण बालके समाजाची कृतिशील नागरिक होण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळे शिक्षण हवे. या ठिकाणी आपल्याला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. तर बघा या ठिकाणी पर्याय व्यवस्थित वाचा. असे ज्यावेळेस तुम्हाला पर्याय येतील त्यावेळेस घाई करू नका. या ठिकाणी 4ही तुम्हाला पर्याय कदाचित सोपे सहज वाटतील, सोपे वाटतील, बरोबर वाटतील परंतु या ठिकाणी थोडस थांबा. वाटलं तर परत रिव्हर्स या. पेपरमध्ये सोडताना सांगतोय वाटलं तर परत नंतर या. कारण काय होतं आपण ज्यावेळेस प्रश्नाचं उत्तर देऊन जातो नंतर आपल्याला आठवतो की यार ह्याचं उत्तर हे होतं. परंतु अशा प्रश्नाच्या वेळेस थोडंसं पुढे जा, पुढचे प्रश्न सोडवा आणि नंतर थोडंसं परत पाठीमागे या, परत विचार करून सोडवा त्यावेळेस तुमचं उत्तर बरोबर येईल. तर या ठिकाणी बघा
ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी 1, 3 आणि 4 फक्त योग्य आहेत. या ठिकाणी मानसिक व शारीरिक दृष्टीने साधारण बालकाहून जे वेगळं बालक असतं ते असामान्य किंवा असाधारण बालक त्यांना म्हटलं जातं. आता या ठिकाणी बघा जो दुसरा ऑप्शन आहे तो चुकीचा काय आहे तर बाल गुन्हेगार बालकाचा असाधारण बालकामध्ये समावेश होत नाही. या ठिकाणी तर जे बाल गुन्हेगार असतात त्यांचा सुद्धा समावेश हा असाधारण बालकामध्ये होतो, म्हणून या ठिकाणी होत नाही निगेटिव्ह असल्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. साधारण बालकाबरोबर असाधारण बालकाचं शिक्षण ठेवलं तर त्यांची या ठिकाणी सामाजिक तसेच भावनिक उपेक्षा होत असते, तर हे सुद्धा योग्य आहे. असाधारण बालके ही समाजाची कृतिशील असे नागरिक होण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळं असं शिक्षण असायला पाहिजे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी फक्त 1, 3 आणि 4 योग्य येणार आहे. प्रश्न पुढचा 52 क्रमांकाचा. या ठिकाणी ज्यांचा बुद्ध्यांक हा 100हून अधिक आहे असे बालक प्रतिभाशाली बालक होय, असं मत खालीलपैकी कोणाचं आहे? तर या ठिकाणी बघा निगेटिव्ह आहे. या ठिकाणी जो तिसरा पर्याय आहे दुसरा पर्याय आहे की बाल गुन्हेगार बालकाचा असाधारण बालकात समावेश होत नाही. तर जे असाधारण बालक असतात तर त्यांच्यामध्ये या बाल गुन्हेगारांचा समावेश होतो, या ठिकाणी होत नाही असं विधान आहे, म्हणून या ठिकाणी हे चुकीचं येणार आहे. प्रतिपूरण तर याच्यावरती आपण स्पेशल असा व्हिडिओ बघितलेला आहे, बनवलेला आहे, लेक्चर बनवलं आहे बघा. जे संरक्षण यंत्रणा आहे त्याच्यावरती आपण बरेच प्रकार बघितलेत. 4च प्रकार नाही तर जवळपास सगळे प्रकार आपण बघितले, जवळ 10 ते 12 प्रकार आहेत ते सगळे बघितलेले आहेत. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा ते सगळे प्रकार तुम्ही किंवा संरक्षण यंत्रणा या ठिकाणी बघा वाचायचे आहेत किंवा तो व्हिडिओ बघायचा आहे. तर ज्यांचा बुद्ध्यांक 110हून अधिक आहे असे बालक प्रतिभाशाली बालक होय, हे मत खालीलपैकी कोणाचं आहे? तर हे मत या ठिकाणी टर्मन यांचं आहे. टर्मन यांचं आहे. असाधारण म्हणजे या ठिकाणी विशेष गरजा असणारी बालक, या ठिकाणी आपण तसा तो अर्थ घ्यायचा आहे. असाधारण म्हणजे विशेष गरजा असणारी बालके. तर बघा प्रश्न पुढचा आहे. या ठिकाणी खालील प्रश्नात दिलेली विधाने काळजीपूर्वक वाचून दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी असाधारण बालके म्हणजे बघा विशेष गरजा असणारी बालके आहेत, आणि जे बाल गुन्हेगार असतात त्यांना विशेष गरजा असतात, ते असाधारण असतात, म्हणजे काहीतरी ते समाज विरोधी करू शकतात, त्याच्यामध्ये असाधारण गटामध्ये किंवा विशेष गरजा असणारी बालके याच्यामध्ये ते येत असतात. तर खालील प्रश्नात दिलेली विधाने वाचायची आहेत. वरच्यासारखाच प्रश्न आहे. तर पहिलं विधान सामूहिक कसोट्या वापरल्या तर एका वेळी अनेकांचं मूल्यांकन करता येतं. एकाच वर्गात सोयीकरिता मुलांचे 3-4 गट पाडण्यासाठी सामूहिक कसोट्या उपयोगी आहेत. आपल्या बुद्धीला कोणता व्यवसाय झेपेल याचे मार्गदर्शन करण्यासाठी बुद्धिमापन कसोट्या उपयुक्त आहेत. मुलांच्या बौद्धिक पात्रतेनुसार योग्य अभ्यासक्रम ठरवण्यासाठी बुद्धिमापन कसोट्यांचा उपयोग होतो. प्रतिपूरण अगदी बरोबर, अगदी एक योग्य असं उदाहरण पल्लवी सोळंकी मॅम दिलंय की प्रतिपूरणसाठी दंगल पिक्चर आठवायचा आहे. अगदी बरोबर. या ठिकाणी आमिर खानना जे जमलं नाही तर त्यांनी आपल्या मुलीकडून करून घेतलं, म्हणजे प्रतिपूरण म्हणजे एखादी तुमची जी इच्छा असेल ती स्वतः तुम्हाला पूर्ण करता आली नाही तर तुम्ही ते दुसऱ्याकडून म्हणजे आपल्या मुलांकडून करून घेणं, किंवा त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करता आले नसेल तर तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये ती पूर्ण करून घेता. तर या ठिकाणी वरील सर्व ऑप्शन क्रमांक डी 4ही पर्याय या ठिकाणी योग्य असे आहेत. प्रश्न पुढचा आहे बघा. या ठिकाणी खाली प्रत्येक प्रश्नात 2 विधाने दिली आहेत. 2 विधाने आहेत, आता 4 विधाने आहेत. या ठिकाणी समाजात सर्वच व्यक्ती सारख्या बुद्धिमत्तेच्या असतात. या ठिकाणी 4 विधाने. बुद्धिमत्तेचे वितरण प्रसामान्य वितरण असतं. बुद्धी म्हणजे जीवशास्त्रीय समायोजन होय. बुद्धी ही जीवशास्त्रीय संपादनूक आहे. या ठिकाणी योग्य असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा यापैकी ऑप्शन क्रमांक बी फक्त एक अयोग्य येणार आहे. बघा एक या ठिकाणी चूक येणार आहे, आणि या ठिकाणी 2 ऑप्शन. या ठिकाणी जर तुमचं सी असेल तर सुद्धा बरोबर, बी असेल तर सुद्धा बरोबर येणार आहे. या ठिकाणी ऑप्शन माझ्याकडून चुकला, परंतु असू द्या, काय हरकत नाही. या ठिकाणी अशी चूक होती, परंतु तुमचा हा सुद्धा विचार बरोबर असू शकतो आणि हा सुद्धा विचार बरोबर असू शकतो. या ठिकाणी एक चुकीचं आहे की समाजात सर्वच व्यक्ती सारख्या बुद्धिमत्तेच्या असतात. या ठिकाणी कोणीच व्यक्ती या ठिकाणी सारख्या बुद्धिमत्तेच्या नसतात, म्हणून या ठिकाणी हे अयोग्य येईल. नाही, या ठिकाणी हे बरोबर नाही. बघा या ठिकाणी
हा सी बरोबर नाही, फक्त बी या ठिकाणी योग्य येईल, बी योग्य येणार आहे, या ठिकाणी बी योग्य येईल. या ठिकाणी एक बघितलं नाही, मला असं वाटलं या ठिकाणी. तर या ठिकाणी 2, 3 आणि 4 तर ही विधाने या ठिकाणी बरोबर येतील. या ठिकाणी पहिले विधान अयोग्य येणार आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी फक्त योग्य येईल. या ठिकाणी सी योग्य येणार नाही, फक्त या ठिकाणी बी जो ऑप्शन आहे तो फक्त अयोग्य येणार आहे, म्हणजे आपलं उत्तर असेल. कारण सगळ्या व्यक्ती या ठिकाणी प्रसामान्य वितरण असतं, म्हणजे प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते. बुद्धी म्हणजे या ठिकाणी जीवशास्त्रीय समायोजन असतं आणि बुद्धी ही जीवशास्त्रीय संपादनूक आहे. तर ही तीन विधानं बरोबर असतील, एक विधान चुकीचं आहे. ज्यांना या ठिकाणी बरोबर दिसत नसेल तर त्यांनी या ठिकाणी काय करायचं आहे, पहा व्हिडिओ आपला क्वालिटी सुधारायची आहे. तर या ठिकाणी बघा प्रश्न तर होत आहे गडबडीमध्ये, या ठिकाणी होतं, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही सुद्धा अशी गडबड करू नका. तर प्रश्न क्रमांक 55, अमूर्त स्वरूपात विचार करण्याची शक्ती म्हणजे पहा बुद्धी. अमूर्त स्वरूपात विचार करण्याची शक्ती म्हणजे बुद्धी, तर ही व्याख्या कोणाची आहे? जर या ठिकाणी 2 आन्सर आले, समजा बघा या ठिकाणी प्रश्न विचारला तुम्ही, समजा असे 2 आन्सर आले, तर या ठिकाणी तुमच्या आन्सर की मध्ये बघा दोन्ही आन्सर तुम्हाला दिले जातील, म्हणजे ए आणि समजा सी हे आन्सर आले. जे विद्यार्थी पहा ए ऑप्शन देतील त्यांचं सुद्धा बरोबर असेल, जे विद्यार्थी पहा सी ऑप्शन देतील त्यांचं सुद्धा उत्तर या ठिकाणी बरोबर दिलं जातं. त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही 2 ऑप्शन असतील ते दोन्ही ऑप्शन पैकी तुम्ही कोणतंही एक उत्तर दिलं तुमचं त्या ठिकाणी बरोबर असल्याचे तुम्हाला गुणदान मिळतात. तर पहा टर्मन यांची ही व्याख्या आहे, अगदी या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न पुढचा, अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला? अनेक घटक सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर थर्स्टन यांनी पहा मांडलेला आहे. अनेक घटक सिद्धांत थर्स्टन यांनी मांडला. ऑप्शन क्रमांक ए थर्स्टन. प्रश्न पुढचा, बुद्धिमापनाचा जनक कोणास मानतात? बुद्धिमापनाचा जनक प्रश्न क्रमांक 57 कोणास मानतात? अल्फ्रेड बिने, गिलफोर्ड, स्पियरमन, थॉर्नडाईक. तर बुद्धिमापनाचा जनक अल्फ्रेड बिने तर यांना मानतात. प्रश्न पुढचा आहे बघा, व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तिच्या बुद्धीचा अंदाज लागेल असे इसवी सन 1772 मध्ये कोणी प्रतिपादन केलं होतं? व्यक्तीच्या चेहऱ्यावरून तिच्या बुद्धीचा अंदाज, म्हणजे व्यक्तीचा चेहरा बघायचा आणि तिची बुद्धी कशा प्रकारची आहे अशा प्रकारचा अंदाज लागेल, अशा प्रकारचं प्रतिपादन 1772 मध्ये खालीलपैकी पहा लेव्हेटर यांनी पहा केलेलं होतं. ऑप्शन क्रमांक ए लेव्हेटर. प्रश्न पुढचा, बुद्धीचा संबंध उच्च मानसिक प्रक्रियांशी आहे असा एक अत्यंत महत्वाचा सिद्धांत कोणी मांडला? बुद्धीचा संबंध हा उच्च मानसिक प्रक्रियांशी आहे असा अत्यंत महत्वाचा सिद्धांत कोणी मांडला? तर असा सिद्धांत पहा बिने यांनी मांडला. बुद्धीचा संबंध हा उच्च मानसिक प्रक्रियांशी असतो. बिने. प्रश्न पुढचा, महाविद्यालयात प्रवेश मागणाऱ्या 300 विद्यार्थ्यांमधून 100 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे, तर या प्रसंगी बुद्धिमापनाच्या कोणत्या कसोटीचा उपयोग कराल? महाविद्यालयामध्ये प्रवेश मागणारे 300 विद्यार्थी आहेत, तर त्यामधून फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड करायची आहे, तर यासाठी कोणत्या बुद्धिमापनाची कसोटीचा उपयोग केला जाईल? तर यापैकी पहा सामूहिक कसोटीचा वापर केला जाईल. ऑप्शन क्रमांक ए सामूहिक कसोटी. प्रश्न पुढचा, बुद्धिमापन कसोट्यांचा उपयोग खालीलपैकी कोणता नाही? बुद्धिमापन कसोट्या आहेत तर त्यासाठीचा उपयोग खालीलपैकी कोणता एक नाही? मुलांचं वर्गीकरण करण्यासाठी, शैक्षणिक मार्गदर्शनासाठी, व्यवसाय मार्गदर्शनासाठी. मुलांची प्रगती समाधानकारक असेल तर त्यांच्या संभाव्य अडचणींचा शोध घेता येत नाही. तर कोणता उपयोग नाही ते आपल्याला सांगायचं आहे अचूक. तर ज्यावेळेस निगेटिव्ह असा काय प्रश्न असतो बघा, इथंही प्रश्न थोडासा निगेटिव्ह आहे, ऑप्शन सुद्धा या ठिकाणी निगेटिव्ह आहे, त्यावेळेस थोडासा विचार करायचा आहे. पण निगेटिव्हच्या बाबतीमध्ये 100% 99% जो निगेटिव्ह ऑप्शन असतो तो बरोबर असतो. त्या ठिकाणी बघा, मुलांचं वर्गीकरण करण्यासाठी आपण वापर करतो, शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी वापर करतो, व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी आपण या कसोट्यांचा वापर करतो. परंतु डी जो ऑप्शन आहे की मुलांची प्रगती समाधानकारक असेल तर त्यांच्या संभाव्य अडचणींचा शोध घेता येत नाही. समाधानकारक असेल तर शोध घेण्याची या ठिकाणी आवश्यकताच नाही, तर त्यांच्या संभाव्य अडचणींचा शोध घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी हा उपयोग या बुद्धिमापन कसोट्यांचा नाही. ऑप्शन क्रमांक डी योग्य आहे. प्रश्न पुढचा, निरक्षर मुलांची थोड्या वेळात परीक्षा घ्यायची आहे, या प्रसंगी बुद्धिमापनाच्या कोणत्या कसोटींचा उपयोग कराल? निरक्षर मुलं आहेत त्यांची थोड्या वेळामध्ये कमी कालावधीमध्ये परीक्षा घ्यायची आहे,
तर यासाठी कोणत्या बुद्धिमापनाच्या कसोटींचा वापर केला जाईल? सामूहिक, कृती, अभाषिक, असामूहिक. संपलं या ठिकाणी, संपलं. तर अभाषिक या ठिकाणी निरीक्षण मुलांची थोड्या वेळामध्ये परीक्षा घ्यायची असेल तर त्यासाठी अभाषिक या प्रकारची कसोटीचा उपयोग केला जातो. पुढं आर्मी अल्फा ही जी कसोटी असते, सामूहिक कसोटी असते, तर ही साक्षरांसाठी वापरली जाते. आर्मी अल्फा, आर्मी अल्फा ही कसोटी साक्षरांसाठी वापरली जाते. त्यानंतर आर्मी बीटा, आर्मी बीटा ही जी कसोटी असते तर ही निरक्षरांसाठी वापरली जाते. या दोन कसोट्यांमध्ये थोडासा फरक लक्षात घ्या. जे आर्मी अल्फा असते ती साक्षरांसाठी आणि आर्मी बीटा, अल्फा आणि बीटा, बीटा निरक्षरांसाठी वापरली जाते. त्यानंतर हिंदी मुलांचं बुद्धिमापन ही चाचणी कोणी तयार केली? तर हिंदी मुलांची बुद्धिमापन करण्यासाठी चाचणी डॉक्टर कामत यांनी केलेली आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपले 65 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण सर्वात महत्वाचा जो घटक घेतला तो व्यक्तिमत्वांचं वर्गीकरण, याच्यावरती घेतला. त्याच्यावरती मला प्रश्न विचारले जातील, 100% विचारले जातील. व्यक्तिमत्वाच्या व्याख्या आणि इतर प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आता सर्वात महत्वाचं म्हणजे लाईक जर तुम्ही केलं नसेल तर या ठिकाणी लाईक करून जा आणि अभ्यास चालू ठेवा. परीक्षा पुढे जाईल तर याची कोणतीही न्यूज या ठिकाणी बघू नका. या ठिकाणी काहींना सवय असते की या ठिकाणी चला बघायचं काय झालंय का, काय होतंय का, तर असं या ठिकाणी मनातही आणू नका. जर तसं तुम्ही मनात आणत असाल तर या ठिकाणी तुम्ही निगेटिव्ह होणार. जो काय तुमचा अभ्यास झालेला आहे तर तो या ठिकाणी तुमचा पाण्यामध्ये जाणार. या ठिकाणी मी हे आत्ताच सांगतो. त्याच्यामुळे या ठिकाणी या गोष्टी करू नका, पॉझिटिव्ह राहा. या ठिकाणी बरोबर आहे, आपण 700 जण आहोत आणि या ठिकाणी लाईक कमी आहेत या ठिकाणी असं म्हणता येईल. प्रतिमाने या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. संतोष मॅडम, आपण जे प्रतिमाने आहे ते घेतलेले आहेत त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा. मी एकदा ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करेल प्रतिमानांविषयी. त्याच्यानंतर ज्या काही सर्व व्याख्या आहेत त्या व्याख्यांविषयी जो व्हिडिओ आहे तो शेअर करेल. आपले टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावर सुद्धा शेअर करेल. तर या ठिकाणी ते व्हिडिओ एकदा बघा, रिव्हिजन म्हणून बघा. या ठिकाणी खूप खूप चांगली माहिती त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न आले तरी तुम्हाला ते सोडवता येतील. एकदा रिव्हिजन करा या ठिकाणी सगळ्या प्रश्नांची, किंवा सगळे जे व्हिडिओ आहेत ते सगळे व्हिडिओ तुम्ही बघा. तर नक्कीच या ठिकाणी कॉन्फिडन्स तुमचा वाढला पाहिजे. कॉन्फिडन्स तुमचा वाढला पाहिजे. लक्षात घ्या, निगेटिव्ह काहीही बघू नका. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, निगेटिव्ह काहीही बघू नका. तुमचा आतापर्यंतचा अभ्यास छान झालाय या ठिकाणी लक्षात घ्या. जरी अभ्यास झाला नसला तरी तुम्ही शांत डोक्याने परीक्षा द्या, परीक्षेला जावा आणि या ठिकाणी तुम्ही पेपर 100% क्लिअर होणार. परंतु तुम्ही निगेटिव्ह काय ऐकून, निगेटिव्ह जर वातावरणात तुम्ही परीक्षेला गेला, तुम्ही चांगल्या प्रकारे जरी अभ्यास केला तरी तुमची मानसिकता तशी राहणार नाही. परीक्षा देण्यासाठी तशी तुमची राहणार नाही. युट्यूबला आपले सगळे लेक्चर आहे. युट्यूबला आपले आतापर्यंत सगळे लेक्चर झालेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे बघा, युट्यूबला जायचं आहे. युट्यूबला जा आणि त्याच्यानंतर जे काही व्हिडिओची लिस्ट असते, प्लेलिस्ट असते किंवा लिस्ट असते त्याच्यामध्ये बघा, तुम्ही पाठीमागे जा. आपले सगळे व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. विषयानुसार व्हिडिओज आहे ते व्हिडिओ बघा. तुम्हाला जे थंबनेल आहे, थंबनेलमुळे तुम्हाला पाहायला मिळेल की कोणता व्हिडिओ आहे, आतमध्ये काय आहे. चिन्मय कोकळे खूप उशिरा तुमचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली, काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी तुम्ही आतापर्यंत जेवढे क्लास झालेले आहेत ते सगळे क्लास तुम्ही मोफत बघू शकता. आपण सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2013 पासून ते 2019 पर्यंत आपण बालमानसशास्त्र, समाजशास्त्र आणि परिसर अभ्यास यांचं वर्गीकरण केलं आहे, विश्लेषण केलं आहे प्रश्नांचं. ते व्हिडिओज जरूर बघा. प्रिव्हियस इयर शिवाय तुम्ही या ठिकाणी परीक्षा, ज्यांचा अभ्यास चांगला झालाय त्यांना या ठिकाणी नो ऑब्जेक्शन, त्यांनी या ठिकाणी नाही बघितलं चालते. परंतु ज्यांना सरासरी अभ्यास झाला त्यांनी या ठिकाणी प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघूनच जायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपण एवढा उशीरपर्यंत थांबला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. मॅथ आपण घेत नाही या ठिकाणी, मॅथ मी घेत नाही, लक्षात घ्या. जे सोपं आहे ते मी घेतो, मॅथ या ठिकाणी मी घेत नाही. ठीक आहे, सर्वांना धन्यवाद.
समाजशास्त्राचे व्हिडिओज आहेत आपले सर्व व्हिडिओज बघा, चॅनलवरती जा आणि त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओज बघायला मिळतील. समाजशास्त्र, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. तर ते या ठिकाणी बघायचे आहेत. संघर्षाचे प्रकार सुद्धा आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे, तर तो सुद्धा बघा. गेस्ट क्वेश्चन सुद्धा आपण घेतलेले आहेत. ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघून घ्या एकदा.